नमस्कार. आपण पाहत आहात कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा. मी आहे रविकुमार धुताडमल आणि आपल्या सोबत आज गप्पा मारण्यासाठी आपले खास पाहुणे आज आपल्याला यांनी वेळ दिलेला आहे. आपण भरपूर गप्पा मारणार आहोत. CMF फिल्म आणि स्टुडिओचे सर्व आदरणीय सतीश विटकर दादा, व्ही सत्तू म्हणून यांची सर्वतोपरी ओळख आहे. आणि व्ही सत्तू दादा, तुमचं बालेकिल्ल्यावर मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आणि तुझंही अभिनंदन. खूप चांगलं पराक्रम तू हातात घेतलेला वा वा वा. आहे. या पद्धतीने चालत राहा. तुला पण शुभेच्छा आहेत. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. कशा आहात तुम्ही सर्वप्रथम आणि काय चाललंय तुमचं आजकाल? सध्या मी बरा आहे. एका प्रोजेक्टवर काम चालू आहे. पण मस्त आहे. ओके. तर आता आपण सर्वप्रथम तुमच्या बालपणाकडे जाऊ दादा. बालपणात काय काय गोष्टी घडल्या, कुठून तुम्ही कसा प्रवास इकडे आला आणि सिनेमात तुम्ही कसे वळलात, म्हणजे लहानपण कसं गेलं एकंदरीत? बालपण म्हणजे कसं, आपलं जे बीड होता त्यावेळेस थोडं वेगळंच होतं. हो नाही का? हो. त्यावेळेस कसं, मुंबईमध्ये जसं अरुण गवळी होते, हो, त्याच्यानंतर दाऊद इब्राहिम होते, हो, ह्यांचं खूप सुळसुळाट होतं. बिलकुल. आणि त्यांचा आदर्श घेणारा भरपूर बीडचे मुलं असायचे आणि त्याच्यातला मी एक होतो. बरं. हो. म्हणजे कसं असायचं, आम्ही ग्रुप वाईज राहायचो. आम्हाला काय वाटायचं, गँगस्टर व्हावा. म्हणजे वेगळं ट्रॅक त्या टायमाला चालू होतं आणि त्या ट्रॅकनुसार आम्ही चालायचो. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आवडता विषय म्हणजे चित्रपट क्षेत्र होता. म्हणजे चित्रपट बनवायची आवड नव्हती, पण चित्रपट बघायची खूप आवड असायची लहानपणी. मग आमचा काळ जे होता, आमच्या काळामध्ये कसं, सर्वप्रथम VCR होता. VCR. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही नंतर जस्टच, म्हणजे आम्ही जसं जसं मोठं होत होतो तसं कलर टीव्ही आलेली होती. बरोबर. मग आम्ही VCR आणायचो आणि VCR मध्ये आम्ही चित्रपट लावायचो. म्हणजे थिएटरला त्यावेळेस थिएटरला मोजकेच, म्हणजे एवढे पैसे नसायचे आणि त्या टायमाला आम्ही काय थिएटरला जाऊ शकत नव्हतो. मग मित्र कंपनी सगळे मिळायचो, आम्ही ते VCR आणायचो. एखाद्या दिवशी मग ते चित्रपट आणायचो, बघायचो. अशी आम्हाला सवय लागत गेली चित्रपट पाहायची. वा वा वा. त्यावेळेस तुम्ही लहानपणी कोणाचे चित्रपट पाहायचात VCR वरती आणि कोणते हिरो ज्यांचा प्रभाव पडायचा किंवा काय, कशा अँगल? 90s मध्ये बघायला गेलो तर माझा फेवरेट हिरो हा सलमान खान होता. बर. आणि आवडती हिरोईन ही काजोल होती. अरे वा. स्टार्टिंगला जर आपण पाहायला गेलं तर आम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे आवडायचा मराठीमध्ये. आणि अशोक शाप आवडायचा. बर. दादा कोंडकेला आम्ही जास्त पाहिला नव्हता, कारण ते ब्लॅक अँड व्हाईटचा काळ होता आणि आमच्या टायमाला येऊस तर त्यांचे थोडे चित्रपट कमी झाले होते. मग आम्ही दर रविवारी ज्या टायमाला दूरदर्शन पाहायचो तर त्या टायमाला आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे झाले आणि अशोक शाप झाले, ह्यांचे चित्रपट खूप आवडीने पाहायचो. आणि डबल किती वेळ जरी लागले तर आम्ही त्यांचे चित्रपट पाहायचोच. मग नंतर जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं मग थोडं बॉलिवूडची सवय लागत गेली. मग केबल आले. तसं गरीब परिस्थिती होती. माझे वडील आयट्यामध्ये वॉचमॅन म्हणून सर्व्हिसला लागले. घरी टीव्ही नसायची. लोकांच्या दारात जाऊन आम्ही चित्रपट पाहायचो. आणि ते पण बाहेर बसून पाहावं लागायचं, दाराच्या बाहेर, घराच्या बाहेर. तरीही आम्ही जायचोच दररोज. रविवारच्या दिवशी तर ठाम मानून असायचं, तिथं बसायचं की आम्हाला पाहायचंच. काही करा, ते कितीदा बंद केलं तरी मग तिथंच बसून राहायचो, पण बघायचोच. आणि त्याच्यानंतर मग जसे जसे तुम्ही वय वाढत गेलं, तरुणपणाकडे तुम्ही वाटचाल सुरू केली, तर कोणत्या दिवशी कॅमेऱ्याने तुमच्यावर प्रभाव पाडला आणि कधी असं वाटलं की आता मला कॅमेऱ्याकडे वळायचंय? मी साधारणतः 9वीला होतो आणि मी चंपावती शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस. आणि चंपावती मधून आयट्या क्वार्टरला आम्ही राहायचो. आणि आयट्याच्या तिथे काय झालं होतं, आजकाल बी जेव्हा मोजमापणी करतात तर ते कॅमेऱ्यासारखं घेऊन असं पाहतात, नाही का? तर मला वाटलं कोणतरी चित्रपटच बनवतो काय की. आणि मी त्या कॅमेरा समोर येण्यासाठी म्हणजे उगाच हटकून येऊन थांबायचो. असं दप्तरची डिपिड्डी असायची माझी, उगाच येऊन थांबायचो त्या कॅमेऱ्यासमोर. मला वाटायचं हे चित्रपटच बनवतात काय की. जमीन मोजणी असायची त्यालाच. मग मी सतत यायचो. त्या लोकांनी मला किती हाकललं तरी मी तिथंच थांबायचो. म्हणलं मला यायचंय ह्याच्यामध्ये, मला ते सलमान खानवानी व्हायचंय, मला गोविंदावानी डान्स करायचे. म्हणजे माझे स्वप्न म्हणजे लय भयानक होते त्या काळात. माहित तर काही नाही कसं कुठं करायचं हे माहित नाही, पण मी एखादा चित्रपट पाहिला की मला काय वाटायचं, मी आता हे सलमान खान सारखंच राहणार. मग त्याच्यासारखे केस वाढवणार, त्याच्यासारखं ब्रेसलेट घालणार, त्याच्यासारखी ड्रेसिंग कॉपी करणार, काही करायचो, कुठेही कामाला जायचो. पण कपडे
मी त्याच्यासारखेच आणायचा प्रयत्न करतो. अप टू डेट सलमान खान सारखंच. हा एवढं मग त्या टायमाला तसं वाटलं. हा. आणि जसं तू मला विचारलंस की कॅमेरा कसं काय भेटलं, हा. तर काय झालं मुळामध्ये त्या काळामध्ये थोडं भाईगिरीचा नाद होता. बर. आणि ग्रुप माझा म्हणजे 700-800 पोरांचा असायचा. अरे बापरे, आणि 700-800 पोरांचा ग्रुप असायचा. म्हणजे हे नगर रोड पासून इकडं आम्ही थोडं जास्तच होतो. त्याच्यातून जर माझं समजा साईडला निघलो असून मी त्या गुन्हेगारी क्षेत्रातून त्या गुन्हेगारी क्षेत्रातून साईडला निघलो असेल तर हा क्षेत्र त्याला कारणीभूत आहे. आयट्याच्या पाठीमागे माझा मित्र सचिन सोनोने म्हणून त्यांनी फोटो स्टुडिओ टाकला. आणि प्रत्येक संध्याकाळी 7 वाजता तिथं बसायचा योग यायचा आमच्या करमणुकीसाठी. आम्ही सर्व मित्र जमा व्हायचो. तो कॅमेरा घेऊन आला की मला थोडं आवड होती. मला वाटायचं हे चित्रपट बनतंय तर हे ते लग्नाची शूट वगैरे करायचे. 360D होती त्या टायमाला. 360D कॅमेरा असायची. मग एक दिवशी ते काय म्हणले, तुला पिक्चर मध्ये काम करायचं का? म्हणलं हो. चालतंय. मग गेलो. तर वाक्य होतं पिक्चर मध्ये काम करायचं का? ते आमचं सचिन सोनोने. ते म्हणले काम करायचं. म्हणलं काय? म्हणलं माझा भाऊ आहे म्हणले अरुण दादा म्हणून, अरुण सोनोने म्हणून, ते चित्रपट बनवायला लागले. म्हणलं चालतंय, येतो बाबा मी. मग एक दिवशी काय झालं, ते रिहर्सल करण्यासाठी पालीला गेलेले होते. पालीला गेलेले होते आणि तिथं त्यांचं थोडं रिहर्सल चालू होते. मराठी चित्रपट त्या काळात ते बनवायचा विचार करत होते. मराठी चित्रपट. एक माझ्या मतीने राजू गाडगे एक होता, एक कुलकर्णी नावाचा मुलगा होता, अनिल काईवाडे, मी आणि सोनोने असा आमचा ग्रुप झाला. मग अनिल काईवाडेने त्याचा मोठा VCRचा कॅमेरा असायचा त्याच्याकडे, मोठा 360च्या अगोदर. ते घेऊन तिथं आला. मला खूपच आनंद झाला. आता मी चित्रपटामध्ये गेलो आणि मी पडद्यावर दिसणार. पण काय झालं, ते पहिला दिवसच होता. त्याच्यानंतर काय झालं काय की ते बंदच पडलं. तोच पहिला दिवस. ते पहिला दिवस बंद पडला. मग नंतर काय ते मी कंटिन्यू म्हणणार काय झालं आपलं पिक्चर? म्हणलं काय नाही. म्हणले ते त्यांचं चालू आहे. म्हणलं नाही की मी परेशान व्हायचो. मग ते म्हणले यार त्याला स्टोरी लागते अशी तशी, आपल्याकडे स्टोरी नाही. मग मी माझी 10वी झालेली होती, जस्ट 11वीला होतो. तर मी म्हणलं मी स्टोरी लिहू का? ते म्हणले लिहे. मग मी त्या टायमाला हम हिम्मतवाले नावाचा हिंदी चित्रपट लिहिला स्वतः. तेव्हा 10वी झालेली होती, 11वीला होती. 11वीला होतो. 11वीला असताना तुम्ही हम हिम्मतवाले सिनेमा लिहायला घेतला. आणि मी लिहिला सुद्धा. म्हणजे मी कुठेही पाहिलं नाही, काहीच नाही. मग कसा होता की चित्रपट कसा बनतो हे मला माहित होतं. म्हणजे स्टार्ट टू एंड त्याच्यात विलन असतो, हिरो असतो, किती कॅरेक्टर असतात, काय असतं, स्टोरीचं स्ट्रक्चर माहित होतं, गोष्ट कशी करायची. अच्छा. मग त्यांना म्हणलं की बाबा आता मी चित्रपट लिहिलेला आहे, तर काय करायचं? बरं, टीम पैसे आले तुमच्या. मग ते म्हणले आपल्याला थोडे पैसे लागते. मग कसं करायचं आपण चित्रपट बनवायला? ते म्हणले आपल्यापाशी कॅमेरा आहे, पण आपल्याकडे एडिटिंग मशीन नाहीये, काय करावं लागेल? तर म्हणलं एडिटिंग मशीन केवढ्याला येतं? मग ते म्हणलं एविड लिक्विड त्या काळामध्ये काहीतरी 70 नाही माझ्या माहितीने, बहुतेक 55 हजारापर्यंत असावा. आपण हा काळ कधीच होता त्या काळात. हो ना. तर आता त्याचं काय ऍक्च्युअली प्राइस माहित नव्हतं. पण म्हणलं आपण यार आणूच, काही करू तरी आणूच, जे काय प्राइस असेल आणूच. मग कसं आणता येईल त्याला, त्या मशीनला? चित्रपट तर बनवायचा आपल्याला, काय करता येईल गड्या? तर मग असेच आमचे काही मित्र असायचे अंगे भुंगे, ते चर्चा करायचे. चंदन एवढ्यालाच जातो, चंदन तेवढ्यालाच जातो. मी म्हणलं यार चंदन आपण थोडं आणलं की आपण मशीन आणू शकतो त्यार. पुष्पा गप्पा तुमच्या तेव्हा. मग अनिलला म्हणलं मी काईवाडीला, यार आपल्याला चंदन बघावं लागेल, मी विक्रीचं सगळं बघतो, माझे मित्र म्हणलेले असं असं. ते म्हणले यार जाऊ करू म्हणले. आता ते किस्सा तर लय भारी आहे. काय झालं, इकडं माजलगावकडं त्रिवेणी संगम आहे बघा. आहे का? आहे ना. त्या त्रिवेणी संगमच्या अलीकडच एक गाव आहे. त्या गावाचं आता मला नाव येत नाही, एकदाच गेलो होतो. तर म्हणले तिथं खूप चंदन आहे म्हणले. माझा एक मिलिंद म्हणून मित्र आहे, खूप चंदन आपण आणायला जाऊ. त्याचं गाव होतं. मी, अनिल काईवाडे, सचिन सोनोनी आणि तो मिलिंद, आम्ही एवढे जण त्याच्या गावाला गेलो. आणि तिथं त्याचा जो पाहुणा होता तो एक. आम्ही तिथं पोहोचलो 6 वाजता. 6 वाजल्यापासून पाऊस चालू झाला, पाऊस का थांबाना. मग मी राईट 11:15 वाजता घरातून निघलो. अरे बापरे. त्या पावसात ते तसले रिबीट फिबीट असायचे.
चंदनाचे झाड वगैरे. मग गेलो त्या पाण्यातून चालायला लागलो. जस काय आम्ही अॅनाकोंडा म्हणजे हॉलिवूड पिक्चर बी बघत होतो ना, मग ते पाण्यातून चालताना आम्हाला वाटायचं आता अॅनाकोंडा येतं काय. त्याच्यात 2-3 भित्रे मित्र आमचे. अनिल खूप भ्यायचा अंधाराला. सिनेमॅटिकच सगळा तुमचा scene. आम्ही म्हणजे त्या असली कयामतची रात्र होती आमच्यासाठी ती. एकतर कधी काय केलेलं नाहीये, पण आम्ही तर निघलेलो. कशासाठी? आम्हाला एडिटिंग मशीन घ्यायचं होतं. गेलो तर आम्ही तिथं ते चंदनचं झाड होतं का कशाचं आम्ही कापत बसलो. माहिती नाही, नॉलेज नाही, चंदन आहे का नाही. मग ते चंदनाचं झाड जे आहे त्याचा वेट खूप जास्त असेल ना. छोटा जरी एवढा जरी खोड असेल तर त्याचे पालापाचोळाचा वेट असतो. आमच्या अनिलला काय वाटलं की मी ते वेट असं पडताना असं पकडन झलन त्याला हिरो सारखं, बाहुबली सारखं झलन. म्हणून तो गेला डायरेक्ट त्या झेलायला त्याला असं पकडायला. जमिनीत तर पाय गेलं. खाली शिंदळ्या होत्या, शिंदळी घुसली इकडून गुडघ्याला, शिंदळी घुसली. झाली का ते कस तरी पलीकडे ढकलून आम्ही काढलं त्याला बाहेर. हिरोज दाबला त्याच्या मग जेवढं असेल तेवढं आम्ही तोडलं. सगळ्यांवर ठेवलं. त्या बिचाऱ्याला चलविलं. चप्पल कुठे गेली ते आम्हाला माहित बी नाही त्या चिखलामध्ये, गटाऱ्यामध्ये. मग आम्ही चालत गेलो. मग ते शेतामध्ये पाणी मुरत असतो नाही का, भवरे तयार होऊन पाणी मुरत खड्डे असतात. ते शिंदे घुसलेला पाय बी त्या खड्ड्यात घुसला त्याचा. तिथून त्याला ओढून काढलं कस तरी. मग ते सकाळ झालं. सकाळ झालं. रात्रभर तुमची त्या जंगलात गेली. ते आणलं कसं बस आम्ही बीडला. त्याची छटाई केली आणि विक्रीला गेलं तर ते काय म्हणतोय, नाही म्हणले त्याच्यात पाणी गेलेलं चंदन आहे म्हणजे. झालं का तिथं ते फेकून दिलं आम्ही. एवढं कुटाणा करून. मग असे आमचे म्हणजे धडपड असायची चित्रपट बनवायला. म्हणजे माहित नव्हतं ह्याची कहाणी कुठं जाणार आहे, आपण काय करणार. फक्त ध्येय एकच होता, ध्यास एकच होता की आपल्याला चित्रपट बनवायचा आहे. त्यासाठी कुठला मार्ग आपण वापरतोय त्याचं काही कल्पना नाही. किती कष्ट करतोय, किती आपण ती मेहनत किती व्हायला जाणार आहे, किंवा आपलं किती बळ जाणार आहे, आपल्याला किती त्रास होणार आहे त्या गोष्टीचं. त्याचं काही नव्हतं. फक्त ध्यास एकच होता की आपल्याला चित्रपट बनवायचा. वा. मग मुख्य जे प्रेरणा आहे ना तुमची या चित्रपटाकडेच जायचंय, ही कुठून क्लिक झाली की आता मला चित्रपटात जायचंय, आता माझा हा मार्ग आहे. ही मॅच्युरिटी कुठे डेव्हलप झाली? हे जे सतत आम्ही विचार करायचो की आम्हाला चित्रपट बनवायचाच आहे. मुख्य तर एकतर ती जिद्द होती. दुसरी गोष्ट काय झाली, आम्ही हम हिम्मतवाले ज्या टायमाला बनवायला घेतलं त्या टायमाला आम्ही एविड लिक्विड त्यांच्या सचिन सोनवणेच्या वडिलांनी घेऊन दिली ती त्यांना. त्यांचं फील्ड होतं, त्यांना लागत होतं. बीड मधली दुसरी मशीन होती ती घेऊन दिली. मग आम्ही कामाला लागलो. माझ्याकडचे काही इकडे आजोबाचे मी बकरे विकले त्याच्यासाठी. बापरे. त्याचे बकरी विकून पैसे आणून आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही पॉम्पलेट छापले, ऍड लावला, ऑडिशन घेतलं. ऑडिशन मधून तसं तर मी दिग्दर्शक होणार होतो, तो कॅमेरामन होणार होता अनिल कैवाडे, तो एडिटर होणार होता. असं आम्ही 3 कोर टीम होतो तिथला. मग काय झालं, एकतर माझा लँग्वेज तेलुगू आहे, आम्ही वडार समाजाचे असल्यामुळं. तेलुगू असल्यामुळं मराठी वरती माझा पकड थोडा कमजोर होता नाही का. आणि हिंदी म्हणले तर गुलाबीच. आम्ही म्हणलं हिंदी सपोर्टसाठी एखादा डिरेक्टर घ्यावा, फक्त सपोर्टसाठी. सपोर्टसाठी आम्ही नईमीन आमदार म्हणून आम्ही डिरेक्टर घेतला सोबत सपोर्टिंग साठी. म्हणजे हिंदी कुठं असेल ते चूक सुधारवण्यासाठी. मग आम्ही काय केलं त्या काळामध्ये नाही का, मी 17-18 वर्षाचा होतो त्यावेळेस ऍक्शन मूवी बनवली आम्ही. ते होता हम हिम्मतवाले. 2001 का 1 ते 5 मधला? 1च्या 5च्या मधलं. 1च्या 5च्या मधलं. मग ऍक्शन मूवी होती विशेष म्हणजे. आणि त्याच्यामध्ये आम्ही नाही म्हणलं तरी 300च्या वर कलाकार वापरले होते. अरे बापरे. बीड जिल्ह्यातले 300च्या वर कलाकार वापरले. हिंदी आणखीन विशेष म्हणजे. पण आम्हाला इतकी नॉलेज टेक्निकल नव्हती. आम्हाला शूट बनवायचं माहित होतं, आम्हाला अँगल्स कळत होते, आम्हाला एडिटिंग कळत होते. पण आम्हाला थिएटरला लावण्यासाठी कोणता कॅमेरा लागतोय ह्याचा नॉलेज आणखीन आलेला नव्हता. मग त्या काळामध्ये थोडी टेक्नॉलॉजी अपडेट झालेली होती. हम हिम्मतवाले आम्ही बनवला, पण खूप स्ट्रगल झालं. 2-3 वर्ष गेले त्याच्यासाठी. अडचणी भरपूर आल्या त्याला, पण पैशाची अडचण आली, कलाकार निघून गेले, इकडे गेले तिकडे गेले, तरी आम्ही जोडून आणायचो. असं करून आम्ही स्वतःची भाकरी बांधून घेऊन जायचो. कोणते चित्रपट आम्ही
कम्प्लीट केला नाही का. सगळे इन्स्ट्रुमेंट आम्हीच उचलून घेऊन जायचो, ठेवायचो डायरेक्टरच. आणि हिरो लुक एकही नसला आल्यामुळे मी एक हिरो झालो, अनिल एक हिरो झाला आणि सचिन एक हिरो झाला. असे आम्ही तिघच हिरो झालो. तुमचे कारण तुम्हाला जो पाहिजे होता तसे तुम्हाला चेहरे मिळाले नाही त्यावेळेला. आम्ही तिघे हिरो झालो आणि ते चित्रपट आम्ही कसं तरी कम्प्लीट केलं. त्यावेळेला जेव्हा हिम्मतवाले तुम्ही बनवत होतात त्यावेळेस संसाधनं लई कमी होती. त्यातली त्यात तुम्ही स्वतः नॉलेज गेन करत होता की ह्या कॅमेऱ्याने काय होतंय, त्या कॅमेऱ्याने काय होतंय, किंवा कॅमेऱ्याचे काय अपग्रेड आलेले आहेत, किंवा काय बेसिक कॅमेरा आहे, अपग्रेड कॅमेरा कोणता आहे. त्यावेळेस तुम्हाला बीड जिल्ह्यात तांत्रिक टीम तुम्ही कशी मिळवली, किंवा तुम्ही स्वतः त्या तंत्रांशी कसं हाताळलं त्याला, किंवा काय त्यावेळेसचा संघर्ष कसा होता त्यावेळेस? त्या काळात काय होतं की पहिले VCRच्या नंतर एक 360D नावाची कॅमेरा आली होती. त्याच्यामध्ये डीव्ही कॅसेट असायचं, बसायचं नाही का. आणि ते HD मध्ये त्याचं आउटपुट निघायचं, HD क्वालिटीमध्ये आउटपुट निघायचं. आणि मग आम्हाला कळालं की आता HD हा थिएटरला दिसू शकतो. बिलकुल नाही का. थिएटरला दिसतो हे आमच्या नॉलेजनुसार होतं. पण त्या काळामध्ये आमचे 2-2.5 वर्ष निघून गेले त्या रिसर्च मध्ये, शोधण्यामध्ये, चित्रपट बनवण्यामध्ये. त्याच्यानंतर हे लग्नाच्या फील्ड मध्ये असल्यामुळे हे थोडे टेक्निकली स्ट्रॉंगच होते. अनिल झाला, अनिल कॅमेऱ्यामध्ये परफेक्टच होता आणि तो एडिटिंग मध्ये परफेक्ट होता आणि कॅमेऱ्यामध्ये परफेक्ट होता. आणि मला कसं, मी अति चित्रपट बघणार होतो म्हणून मला सिक्वेन्स माहित होते, अँगल्स माहित होते, सीन कसं करायचं हे माहित होतं. ऍक्शन सीन बनवत असताना मी सांगितलं की त्यांच्या लक्षात येऊन जायचं की आपल्याला कोणत्या पद्धतीचं ऍक्शन घ्यायचं आहे नाही का. मग त्या पद्धतीचं ऍक्शन कोरिओग्राफी पण होत होती आमची, दोघा तिघांची मिळून. म्हणजे एकदम सुंदर सगळ्या काय गोष्टी चालू होत्या. जे बॉलिवूड मध्ये असायचं ते आम्ही त्या टायमाला मसाला आणला होता. तेच म्हणणार होतो मी आता की दादा त्यावेळेस मी तुमच्यामध्ये आखी दादा जे होते लॉन्चक वगैरे फिरवायचे. तुम्हाला मी पाहिलेलं आहे तिथं फायटिंग सीनला पूर्ण त्यांना डोक्यावर घेऊन फिरवताना, लाकडं मोठाले फिरवताना घेऊन फिरणं, जंगलातून पळणं. अनिल दादाला पण जम्प करताना बघितलंय. तर ह्या कल्पना तुम्हाला फक्त चित्रपट बघून तुम्ही त्या प्रॅक्टिकली ग्राउंडवर एक्सप्लोर केल्या करत होतो. त्याच्यानंतर माझं ब्लॅक बेल्ट झालेलं आहे कराटेमध्ये. सचिन सोनवणेचं ब्लॅक बेल्ट झालं आणि अनिलनीही कराटे केलेले होते. अच्छा. तर त्याच्यामुळे ऍक्शन करणं, बेनिफिट तुम्हाला इकडे मिळाला. ऍक्शन करणं आमच्यासाठी काही एवढं अवघड नव्हतं. आणि ऍक्शन तर आम्ही केलंच होतं चांगलं, पण कोरिओग्राफी सुद्धा खूप छान झाली त्या ऍक्शनची. त्यावेळेस सगळ्यात एक म्हणजे जमेची बाजू मला ही वाटते, सेफ्टी काहीच नसायची त्यावेळेस. बिलकुल नाही, बिलकुल. आणि रॉ ग्राउंडवर तुम्ही ते करायचं. आम्ही आपले बियाणी साहेबांच्या मिल मध्ये शूट करत होतो, हम हिम्मतवाले. आणि 2 पैलवान होते आणि मला पळत जायचं होतं, त्या दोघांना असं पकडायचं होतं आणि अशी ते सरकी पडलेली होते, सरकीत घेऊन मध्ये जायचं होतं. मी एवढ्या जोश मध्ये पळत आलो, त्यांना असं पकडलं आणि त्या सरकीमध्ये दोघांना हवेत घेऊन, म्हणजे हे तर रोपिओ वापरतो आता आम्ही, त्या टायमाला रोपिओ ना, आम्ही तिघही हवेत. आणि ज्या टायमाला मी त्यांच्या घेऊन पडलो तर त्या टायमाला माझ्या डोक्याला माझे पाय टेकले आणि खाली असं पडलो. सगळे पळत आल्यावर काय झालं, मग त्यांना वाटलं कमरेतून तुटला काही असं पूर्ण. पण काही नाही झालं. म्हणजे एवढे लवचिक होते, स्ट्रॉंग होते. पण असली रिस्की सीन तुम्ही त्या काळात केली. एक तर उभा डोंगर चढला आम्ही कपिलधारला अलीकडून, आम्हाला वाटलंच नाही उभा डोंगर असेल. वर गेल्यानंतर लक्षात आलं की आता खाली येता येणार आणि वर जाता येणार. मग तिथं काय केलं? तिथं आम्ही काय करणार आहे, चढावंच लागलं वरती. बापरे बापरे बाप, तो सीन कम्प्लीटच करावं लागलं. पण इतकं जोश होतं, त्या जोश मध्ये आम्ही उभा डोंगर चढलो. कधी क्लेमिंग केलेली नाहीये, सेफ्टी नाहीये. चढायला चालू केलं, मध्ये गेल्यावर कळालं की आता वरती बी जाता येणार, खाली येत आहे. पण म्हणलं आता नाही, आपल्याला वर गेल्याशिवाय पर्याय. सीन कम्प्लीट करायचं. आणि दोऱ्या बांधून वगैरे केलं का? काही दोऱ्या नाही, काही नाही, तसंच चढलो. रिअल रिअल सगळं काय असायचं आमचं. मग त्याला दादा त्या काळात एकंदरीत खर्च किती आला तांत्रिक दृष्ट्या, आणि तुम्ही त्याचं कसं कॉन्ट्रीब्युशन केलं? पैसा थोडा हे इकडून तिकडून जमा होतच होता. त्याच्यानंतर सचिन सोनवणेचे जे वडील आहेत, त्यांच्या वडिलांनी खूप मदत केली त्या काळामध्ये त्या चित्रपटाला, ऍज अ प्रोड्युसर म्हणून. त्यांनी पैसा वगैरे लावला होता. एक मायमतीने त्या काळात 50-60 हजार रुपये लागले चित्रपट बनवायला. कारण एवढं खर्च इक्विपमेंट सगळं घरचेच होते. आणि जे काय जे ट्रॅव्हलिंगला इकडे तिकडे जे लागत होतं तेवढंच. काही बाहेरून लोक आले, त्यांचंच थोडं राहण्या खाण्याचं. अच्छा. पण नंतर निराशा असं झाला आमचा, हम हिम्मतवाले हा थिएटरला लागला नाही. कारण ज्या टायमाला मुंबईला गेलो तर UFO नावाचं नवीन कंपनी
आली होती ऑनलाईन, आणि ते म्हणले की आम्हाला HD चालणार नाही. ओके. हा, आता काय म्हणले की UFOचं असे कॅमेरे आहेत, ते वापरलं तर होईल. ओके. मग त्या काळात थोडं निराश झालो होतो आम्ही. तरीही आम्ही चित्रपट नाट्यगृहाला रिलीज केला. ओके. त्याच्या मागची काय कहाणी आहे? काय झालं, आम्ही चित्रपट रिलीज करायचा होता आम्हाला संतोषी टॉकीजला. ओके. मग तिथं गेल्यानंतर ते काय म्हणले की बाबा संतोषी टॉकीजला UFO अंडर आलेले आहे, नवीन फॉर्मॅट आला UFO म्हणून, तर हे तुमचं डाटा घेऊन तुम्ही काय करा, मुंबईला जावा, त्यांना द्या, आणि त्यांना दिल्यानंतर ते तिकडून ऑनलाईन आम्हाला देतील, आणि आम्ही मग ते कॅसेट किंवा जे काही त्यांचं हार्ड डिस्क मध्ये मटेरियल येईल ते आम्ही इकडं प्रदर्शित करू. असं आम्हाला प्रदर्शित करता येणार नाही. आम्ही UFOला गेलो, UFOला व्हिजिट दिला. UFOने आम्हाला विचारलं की तुम्ही कोणत्या फॉर्मॅट मध्ये केलेलं. मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा 3CCD आणि DV कॅसेट आहे. ते म्हणले हे फॉर्मॅट आम्हाला सध्या चालत नाही. अरे बाप. हा, डिजिटल जरी झाला असेल तरी म्हणले त्याला तुम्ही सोनी इरेक्शन नावाचा त्या काळात कॅमेरा होता, त्याच्यावरती करायला पाहिजे होतं. रिलीज करताच येणार नाही म्हटलं थिएटरला कुठंच. मग ती एक खंत राहून गेली. आम्ही तिकडून आल्यानंतर म्हणलं आपल्याला चित्रपट तर रिलीज करायचंच, काय करावं लागेल. मग आपण प्रोजेक्टर बघू म्हणलं, प्रोजेक्टरला तर आपण लावू शकतो हे, आणि आपण नाट्यगृहामध्ये आपण चित्रपट रिलीज करू म्हणलं. त्यावेळेला प्रोजेक्टर म्हणजे सगळ्या टॉकीजच वाटायचे. प्रोजेक्टरचा ही आपली एक पर्सनॅलिटी होती की प्रोजेक्टर म्हणजे टॉकीज आहे. प्रोजेक्टर आपले काळे म्हणून होते. हो, आपले आताचे जे निधन झालं ते होते, त्यांच्याकडून त्यांचा सल्ला घेऊन त्यांचाच प्रोजेक्टर वगैरे तिथं बसवला. अच्छा. आणि मग नंतर आम्ही म्हणलं की थोडंफार तिकीट ठेवूया. हाऊसफुल झालं नाट्यगृह हाऊसफुल झालं पहिल्यांदा. 2 दिवस चाललं नाट्यगृहामध्ये, 2 का 3 दिवस चालवलं आम्ही. किती प्रयोग केले त्याचे? 3 प्रयोग इथं केले, आणि पूर्ण आठवडा आम्ही माजलगावला चालवलं. आणि माजलगावला सुद्धा असा रिस्पॉन्स भेटला आम्हाला खूपच. मग परळीला आम्ही घेऊन गेलो, पण परळीला थोडं आम्हाला भेटलं नाही. मग नंतर म्हणलं की आपण दुसरं काहीतरी करूया. मग ह्या प्रोजेक्टचे तुम्ही 3-4 जागेवर प्रयोग केले. तर त्याच्यात तुम्ही जे इन्व्हेस्ट केलं होतं सगळ्यांनी, नाही रिकव्हरी नाही झाली. अच्छा. तुमचं समाधान झालं की आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली, किमान बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तरी पाहिलं, मेहनत केली, हे तुमचं सॅटिस्फॅक्शन त्यावेळेस. पण काय वाटलं होतं की आमचे जे स्वप्न भंग झाले ना, की थिएटरला लागलं नाही. स्वप्न जे होतं ना ते लय मोठं होतं माझ्यासाठी. मग हे ज्या काही गोष्टी घडत गेल्या, म्हणजे मी माझ्या नातेवाईकांना सांगितलं होतं मी चित्रपटामध्ये आहे, माझं थिएटरला येईन, इथं येईन तिथं येईन. मग ते सगळेजण बोलून बसलो होतो, आणि सगळेजण विचारायचे तर खूप वाईट वाटायचं. मग त्याच्यानंतर म्हणलं यार आपल्या थिएटरला चित्रपट यायला पाहिजे. ते मनात घर करून बसली, डोक्यात तेच राहिलं. मग पुढं काय झालं, मी म्हणलं मला थिएटरला चित्रपट आणायचं कसंही करून आता. मग मी मास्टर माइंड नावाचा एक चित्रपट लिहिला. परत एक चित्रपट लिहिला मी. ते सस्पेन्स, थ्रिलर आणि ऍक्शन होतं. 13 लोकांमध्ये होतं, ब्लॅक कमांडो होते, आणि एवढं जबरदस्त सस्पेन्स होता त्याला चॅलेंज नाही. मग तो चित्रपट आम्ही सोनी इरेक्शनवर केला. लाईट आणलं त्या काळामध्ये. त्याचा दिग्दर्शक प्रोड्युसर मीच झालो. ते लागतं ते सर्व काही गोष्टी आणल्या आम्ही. शूट चालू केलं, कम्प्लीट पण केलं. त्या काळामध्ये मला नोकरी लागली. मी पैठणला गेलो. कोणत्या विभागामध्ये? मी MSCB मध्ये ऑपरेटर म्हणून सर्व्हिस. कारण गरजच होती, घरची परिस्थिती डिमांड होती त्यावेळेची. मग करणं होतं, ह्याच्यातून काय पैसा होत नव्हतं, काहीच नाही. पण हे स्वप्न होतं आणि एक पॅशन होता. म्हणून पैठणला गेलो, आणि इकडे राहिलं थोडं. मग ते एडिटिंग कडे थोडं दुर्लक्ष झालं आमचं, आणि डाटा पॉकेट हार्ड डिस्क मध्ये असल्यामुळे करप्ट झाला. करप्ट झाल्यामुळे भरपूर सीन जे चांगले झाले होते ते उडून गेले. मग ते स्वप्न राहिलं आणखीन अधुरं. पण मी हार मानली नाही. बाकीचे लोक गाणे करायचे, हे करायचे, ते करायचे, चलू दे. मी गॅप पडू दिला. मी अभ्यासाकडे लागलो. मी पुस्तकं वाचायला चालू केली. जो तुमचा सर्व्हिसचा पिरियड होता तिथे तुम्हाला अभ्यास करण्याचा. आणि मी काय केले, साहित्य घेऊन वाचत बसायचं. वाचन खूप चालू केलं. त्याच्यानंतर इंडस्ट्रीवर अभ्यास चालू केला, जसा की हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड. मग त्याच्यानंतर मी तिथं बसल्या
काही मेकर्सचे पुस्तकं वाचणं चालू केले. बर त्याच्यामध्ये कॅमेरा, लाईट, एडिटिंग किती महत्वाची आहे हे वा. सगळ्या काही गोष्टीवर अभ्यास चालू केला. बर मग एखादी स्क्रिप्ट आपण ज्या टायमाला लिहितोय, हा एखादा लेखक लिहित असताना तो लेखक लिहित असतो. बरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या कल्पना असतात त्याच्या कल्पनेनुसार तो लिहित असतो हम्म, आणि तो लिहून हा माझा चित्रपटाचा स्क्रिप्ट आहे असं म्हणून देतो. हम्म, पण एखादा डिरेक्टरच्या नजरेने तो जर तो लेखक लिहित असेल, हम्म, म्हणजे तो स्वतः डिरेक्टर असेल, हम्म, तर तो काय लिहीन? हम्म. तो तुमचा कॅमेरा अँगल लिहीन, बिलकुल तो एडिटिंग पॉइंट लिहीन, बिलकुल तो फाईट कोरिओग्राफी लिहीन, बिलकुल म्हणजे नाही का? सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू तो लिहितानाच ते लक्षात ठेवून मला लक्षात हा scene ठेवून लिहीन. कसा कोरिओग्राफ करायचा आहे, हा. ह्या सीनला मला कसं हाईटला घेऊन जायचंय किंवा हा, या सीनला हा, मला हा. किती काय काय लागणार आहे तामझाम, तर हा, सगळ्या हा. अँगलने ते लिहिणार. फक्त लिहिणार. लेखकच नाही तर हा, हा. सगळ्या अँगलचा विचार करून लिखाण हा, हा. सुरू करणं. हा आणि दंडमची जसं मी सुरुवात केली, हा दंडमच्या टायमाला मला काय वाटलं की बाबा आता करूया. हा कारण नुकताच काय झालं, मी दंडमची तयारी चालू केली होती. त्या टायमाला सैराट रिलीज झाला होता. 2014-13 हा, साली. हा. हा हा सैराट रिलीज झाला होता आणि सैराटने प्रचंड धुमाकूळ घातला होता. धुमाकूळ घातला आणि त्याने जे करून दाखवलं ते खरंच नागराज मंजुळे यांना सलाम. त्यांनी खूप छान आणि खूप भयानक अशी त्याची मार्केटिंग केली म्हणा. काय म्हणून मी मार्केटिंग त्याची मार्केटिंग आणि ते जे सोशल मीडिया चालवला, जे जिओने त्यांना साथ दिली म्हणायला हरकत नाही की जिओ त्या टायमाला फ्री काय व्हावा, सैराटचे गाणे हे हिट का व्हावा बिलकुल आणि ते प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये कसं वाजावा, बिलकुल हे एक जुळून आल्यासारखंच झालं इतिहास. कडून जुळून आलं. बिलकुल बिलकुल. आणि आताही तसे लागले, अजय अतुल असतील किंवा जी हा, असेल, हा. जिओ असेल, नागराजांनाचं विजन असेल, हा. कलाकार त्यांना भेटणं असेल. मग ह्या सगळ्या काय गोष्टींनी त्यांना जे प्रसिद्धी मिळत गेली आणि ती माउथ पब्लिसिटी झाली, त्याचा परिणाम त्यांना सैराट मध्ये मिळाला. बिलकुल बिलकुल. पण तुमचं आव्हान इथं दुप्पट झालं. आता ही 100 करोड क्रॉस करणारा चित्रपट समोर होता आणि त्याच्यामध्ये माझा स्वतःचा जॉनर मी ठरवलेला ऍक्शन. बिलकुल डिफरंट जॉनर आहे, ऍक्शन ठरवलेला. आणि लिखाण करत असताना मी ऍक्शनच का करतोय, कारण मला माझं एक जॉनर सेट करायचं आहे. ओके. त्या हिशोबाने मी माझं लिखाण करतो. दंडम चालू केला. दंडम चालू करताना एक डोक्यात काय होतं की मला सगळे नवीन कलाकार घ्यायचे. ओके. सगळ्या म्हणजे नवीन कलाकारांना एकतर मला माहित होतं स्टेज मिळत नाही. बिलकुल. हा थॉट आहे ना दादा, थोडं थांबवतो मला. हा बेसिक थॉट आहे आणि हा प्रत्येकाच्या मनात नसतो. प्रत्येकाला आज काय हवंय, आज 2026 मध्ये पण, आणि तेव्हाही काय हवं असायचं की मी जर ह्या व्यक्तीला घेतलं तर माझा चित्रपट हिट होईल, मी त्या व्यक्तीला माझं बॅनरला नाव लागलं तर माझं नाव मोठं होईल, ह्या व्यक्तीला घेतलं तर मला पैसा मिळेल. नाना प्रकारच्या आशा असतात, त्या लोकांकडून होप असतात. हा जो थॉट आहे की जे कोणी दिसतच नाही मला त्यांना मेन लॅम्पलाईट मध्ये आणायचंय, इथे माणूस बरेचदा फसतोही. काही ठिकाणी त्यांना ते लकी ठरतात लोक. पण हा थॉट आहे ना बेसिक, हा सहज येत नाही, हा अनुभवातून येतो. की जिथे माणसाला संधी, सगळ्या गोष्टी त्यांच्या हात आहेत, परंतु संधी मिळत नाही ना, त्या ठिकाणी तो माणूस ते जेव्हा भोगलेला असतो किंवा तो संघर्ष जेव्हा पाहिलेला असतो, अनुभवलेला असतो, तेव्हा दुसऱ्यांसाठी तो दार उघडं करून देतो. तर ही लय मोठा थॉट आहे तुमचा, मला आवडलेला थॉट आहे हा, की जो चेहरे कुठंच दिसले नाही मला त्या चेहऱ्यांना घ्यायचंय. तर हे तिथून पुढे मग कसं ठरलं? काय झालं, भरपूर मी फायनान्सरकडे गेलो, माझं असं असं आहे बाबा, मी असं असं करतोय. ते म्हणजे नवीन लोकांवर तू कसं काय विश्वास ठेवू शकतो? मी म्हणलं एक लक्षात घ्या, म्हणलं आपली मराठी आहे, म्हणलं मराठीचे जे ऍक्टर्स लोक आहेत ते ऍक्शन जॉनर मध्ये नाही येत, फार कमी आहे. आणि आपण त्यांना आणायचं म्हणल्यानंतर एकतर मी नवीन आहे आणि माझ्यावरती ते भरोसा करतील मला असं वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रयोग करू द्या आणि मी तुम्हाला काही निराश करणार नाही आणि तुमचं काय मी काही नुकसान करणार, जास्त नुकसान होणार नाही. मी माझ्या पद्धतीने वर्कशॉप घेतो, वाटल्यास माझे पैसे खर्च करतो वर्कशॉपला. वर्कशॉपला नाही म्हणलं तरी 9 लाख रुपये खर्च झाले आणि मी सोसायटी उचलली त्याच्यासाठी. अरे बापरे. सोसायटी उचलून जे ऑडिशन घेऊन जे पोरं सिलेक्ट केले होते त्यांचं मी 3 महिने पैठणमध्ये, बालेवाडी स्टेडियमला, महाबळेश्वरला वर्कशॉपसाठी 3 महिने त्याच्या त्यांना बनवण्यासाठी 3 महिने घातले मी. त्याच्यानंतर चित्रपट चालू. आणि त्या 3 महिन्यामध्ये किती खर्च झाला, काय काय अनुभव आले आणि कोण कोण तुम्हाला जुळत गेले, कुठे तुमचं जे विजन होतं ते कुठपर्यंत पूर्णत्वाकडे गेलं? काय झालं, असं बघायला गेलं तर आपला बीड जिल्हा कलाकारांचा जिल्हा आहे. बीड मधून भरपूर सपोर्ट मिळाला मला, बीड मधून भरपूर कलाकारही मिळाले. टेक्निकल टीम मला जोडायची होती.
मला आर्ट डिपार्टमेंट पाहिजे होतं, पण बीडचाच पाहिजे होता. अच्छा, या हट्ट होता तुमचा. हा, आपल्या गावचा पाहिजे. आपल्या गावचा आर्ट डिपार्टमेंट पाहिजे. आता आर्ट हा त्या काळामध्ये चित्रपट क्षेत्रातल्या बीडच्या लोकांना माहितच नव्हतं की आर्ट वापरली जातात म्हणून. जे नाट्य क्षेत्रातले लोक त्यांना माहिती आर्ट काय असतो, त्यांना त्या आर्टशी निगडीतच सगळं काय त्यांचं काम असतं. बिलकुल. मग चित्रपटाची आर्ट ही थोडी वेगळी होती. बिलकुल. मग मी जसं ऑडिशन दिलं होतं तसं मला एक विकास वक्ते नावाचा आपला बीडचा पोरगा येऊन भेटला. ते म्हणला की सर मी बीडचाच आहे, माझं असं असं झालेलं आहे, मी ह्या चित्रपटाला इथं तिथं असिस्टंट वगैरे केलेलं आहे, तर मला थोडी संधी द्या. मी म्हणलं किती टीम आहे तुझ्याकडे? ते म्हणलं माझ्याकडे 10-15 लोक टीम मध्ये काम वगैरे. हा, तर मग तो आला आणि नंतर त्यांनी उमेश म्हणून घेऊन आला सोबत. हा, उमेश सुद्धा खूप जबरदस्त पोरगा आहे, दोघंही टॅलेंटेड आहेत. बर. विकास उमेश हा दोघांची जोडी होती माझ्याकडे आर्टला. बर. मी आर्टला तिथून त्या दोघांना सिलेक्ट केलं. सगळ्यात पहिल्यांदा मी टेक्निकल टीम जमा केली, स्ट्रॉंग केलं टेक्निकल सगळं. आता मला पाहिजे होतं साऊथ पॅटर्न. ओके. मला साऊथ डीओपी पाहिजे होतं, कॅमेरामॅन. तर मी भरपूर शोध केला बर साऊथच्या डीओपी साठी, आणि बजेटमध्ये बसणं खूप अवघड झालं कारण त्यांचं बजेट खूप हाय होतं. मग असं एक धनराज चव्हाण म्हणून मला भेटला. आमचे अंकुश राठोड म्हणून मी त्याला प्रोडक्शन मॅनेजर केलं होतं. बर. मित्रच आहे माझा, बीडचाच आहे आपला, माझ्यासोबतच असायचा कारण मास्टर माइंड पासून जुडला होता, VFX मॅनेजर म्हणून जुडला होता. नंतर तो प्रोडक्शन मॅनेजरच झाला माझ्याकडे. बर. मग ते म्हणला की सर म्हणले आपल्याला साऊथचा बँगलोरचा एक आहे म्हणले धनराज चव्हाण म्हणून, त्यांनी छान चित्रपट केलेले. मी म्हणलं त्याला लाईटचं नॉलेज आहे का सांग पहिले, कॅमेराचा लाईट कळतो का? हा. ते म्हणलं नाही खूप अनुभवी आहे म्हणले आणि जबरदस्त नॉलेज आहे. कसं आहे, तुम्ही दिग्दर्शन करताय तर दिग्दर्शक लोकांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे, जे नौके करतायत त्यांनी सर्वप्रथम कॅमेऱ्याचं नॉलेज घ्यायला पाहिजे. बिलकुल. काय आहे आजकालचं काय झालेलं आहे की मी चित्रपट करतोय, मी फायनान्सरला मी दिग्दर्शक आणलंय आणि कॅमेरामन आलं की भाऊ आपल्याला असं घ्यायचंय आणि हे असं हे दोघं जण पळत येणार आहेत भाऊ आणि हे असं असं होणार आहेत, मग तुम्ही लावा. मग ते लावतो, तू कोणता लेन्स लावणार आहे, त्या लेन्सचं नॉलेज नाही, काहीच नाही. तू काय करणार आहे त्याच्यामध्ये, वाईड अँगल लावणार आहेस का तू, अपर्चर काय ठेवणार, काय नाही, असा ह्याचा कशाचा नॉलेज नसतो ह्यांना. फक्त हे काय म्हणतात कॅमेरा, ते कॅमेरामॅन बिचारा त्याच्या हिशोबाने कस तरी ते त्यांना जमून जुळून घेतो, तसं नसतं. बिलकुल. तुम्हाला लाईटचं नॉलेज पाहिजे टेक्निकली. बिलकुल. तुम्हाला लाईट, कॅमेरा, एडिटिंगचं नॉलेज लागतच, नाहीतर तुम्ही चित्रपट क्षेत्रात उतरायलाच नाही पाहिजे. खरं आहे ना, बरोबर. ह्या मताचा मी आहे. बरोबर. मग तसा आम्हाला ते धनराज चव्हाण मिळाला. मग आम्ही जवळच्या जवळ मुंबईची लाईट टीम आणली. मग माझी जिद्द काय होती की मला 6K वर काम करायचं होतं. अरे वा, 6K तेव्हा. हा, अपग्रेड व्हर्जन मध्येच करायचं ऑलरेडी, कारण पुढे आपल्याला रिजेक्ट करता कामा नाही. 6K वर काम करायचं होतं. तर मग मी काय केलं, रेड ड्रॅगन चूज केलं. रेड ड्रॅगन एक सोडता मी 2 बॉड्या आणल्या, म्हणजे 2 सेटअपवर मी काम केलं, त्या काळात काम चालू केलं. असं टेक्निकलची टीम मी जमवत गेलो. मेकअप वगैरे पुण्याहून घेतलं, मेकअपला थोडं चांगले आहेत तिकडून, पुण्याचे काही मेकअपचे पोरं घेतले. असं करून माझं एक टेक्निकल टीम पहिले तयार करून घेतली मी, आणि ह्या पोरांना तर बनवलेलंच होतं. चालू केलं. मग त्याच्यामध्ये कसे अनुभव आले, कसं सिलेक्शन होत गेलं, त्यांचे बजेट तुम्ही कसे मॅनेज केले, आणि प्रत्येकाला एका नोटवर ऍज अ डायरेक्टर म्हणून कसे घेऊन आले? काय झालं, नवीन पोरं तर आपल्या हातात होते. टास्क होता, माझ्याकडे 1-2 प्रोड्युसर होते. मग नंतर ज्या पद्धतीने मी व्हिडिओज वगैरे सोडले होते माझ्या वर्कशॉपचे वगैरे, कारण सोशल मीडिया स्ट्रॉंग झालं होतं आणि मी पहिल्या दिवसापासून फोटो आणि व्हिडिओचा मार्केटिंग फंड चांगला वापरला मी. माझे पोस्टर्स बी तितकेच क्वालिटीचे होते, त्याच्यामुळे ते थोडं माउथ पब्लिसिटी जास्त दंडमची वाढत गेली आणि ती आम्हाला थोडं पोषक होत गेली. मग नंतर काही प्रोड्युसर आम्हाला मिळाले, मुहूर्त झाला, चित्रपट पैठणला चालू झाला. 3 दिवस झाले की नोट बंद झाली. नोटबंदी. रात्री 12 वाजल्यापासून नोट बंदच झालं. नरेंद्र मोदी सरकारने जे निर्णय घेतला त्याचा आम्हाला लय मोठा फटका बसला 2016. हा, आमचे 2-3 फायनान्सर उडून गेले. ते म्हणले की नाही, म्हणले पैसे सध्या थोडं थांबावंच लागतं. उडल्यावरती शूट तर आमचं झाले, 5-6 दिवसाचं शूट करून घेतलं. नंतर तरी आमच्या अंगावर कर्ज वाढत गेलं. इतके सगळे इक्विपमेंट्स आहेत, इतके सगळे माणसं कामाला लागलेत, डे बाय डे वाढत चाललंय, जेवण, नाश्ता, सगळं
सेटअपला सांभाळणं, सगळ्या टीमला सांभाळणं. त्याच्यानंतर कसं बसं आम्ही काय केलं, थोडं गॅप टाकला. आणि जे पहिलं मूळ आमच्यासोबत जे फायनान्सर होता तो म्हणला की ठीक आहे आता चालू करू, माझ्याकडे पैसे आलेले आहेत. असं करून आम्ही काय केलं, मग बीडला सेटअप हलवला मी. अच्छा. मग बीडला वैष्णव पॅलेसला बसलो होतो आम्ही. मग तिथं बसल्यानंतर ज्या फायनान्सरनी आम्हाला सांगितलं होतं की मी तयार आहे आता पैसे वगैरे घेऊन, आता माझ्या रिलेशन वरती सगळे काय कॅमेरा आले होते, लाईट वाले आले होते, टेक्निकल टीम, रोजचं नाही म्हणलं तरी एक 1.5-2 लाखाचा खर्च होता. बाकी सगळे ह्याचा खूप मोठा ताफा होता, 350 लोकांचा ताफा होता माझा. 2 लग्न लावतो तेवढं रोजचं जेवण असायचं. पण काय झालं, शूट चालू झाला. आता आतली गोष्टी बोलायला नाही पाहिजे, पण आमच्या फायनान्सरचे प्रॉब्लेमच चालू झाले. नाव नाही घेत मी त्या फायनान्सरचे, प्रॉब्लेम चालू झाले. मग ते ब्लँक चेक द्यायला लागला, ते चेक यांच्याकडे बाउन्स व्हायला लागले. तरी मी 24 दिवस शूट केला. ते तसेच करत होते तरी त्यांना कन्व्हिन्स करून 24 दिवस शूट केलं. पण ते फायनान्सरने काय पैसे आम्हाला दिले नाही. मग हे सगळं कर्ज माझ्यावर झालं. शूट तर आम्ही करून घेतलं होतं. मग त्या जे काही शूट होतं केलेलं, कॅमेरामनचे पैसे भेटले नाही म्हणून कॅमेरामन ते अख्खा डाटा घेऊन निघून गेला रात्रीच. रात्री निघून गेल्यानंतर ते म्हणले माझे पैसे तुम्ही आणून द्या आणि तेव्हाच आम्ही तुम्हाला डाटा देऊ. मग आता आम्हाला काही सुचाना, काय करावं. मग रिटर्न गॅप पडलं. एक 6 महिन्याचा गॅप पडला. इतका मोठा गॅप आला. आता एवढा मोठा गॅप म्हणजे दादा ऍक्टर्सच्या लुक मध्ये चेंजेस होतात, बॉडी मध्ये चेंजेस होतात. नाही तसं होऊ दिलं नाही. मी काय केलं, त्यांना माझ्याकडेच ठेवायचो पैठणला. कंटिन्यू वर्कआउट, कंटिन्यू डान्स, कंटिन्यू हे करत मी ते, मला माहित होतं मला हम हिम्मतवाल्यामध्ये एवढा अनुभव आला होता की जर इकडं तिकडं गेले की नंतर होऊ शकत नाही. कंटिन्युटी ब्रेक झाली म्हणजे झाली नाही. त्यांना मी माझ्या पैसे ठेवलं. जोपर्यंत मी पैशाची जुळवाजुळवी करत नाही तोपर्यंत माझ्या पैसे ठेवलं. राहणं खाणं सगळं खर्चानं. माझे काही प्लॉट्स वगैरे असतील हे ते मी काही विकले वगैरे, जमीन वगैरे विकली त्या टायमाला. बीडमध्ये असलेली जमीन चित्रपटासाठी काही पैठणमध्ये होती थोडीफार इकडे तिकडे, ते सगळं विकून मग मी काय केलं, रिशूट चालू केलं. आता प्रोड्युसर खर्चानं रिशूट चालू केलं. योगायोगाने त्या टायमाला काही आम्हाला प्रोड्युसर मिळत गेले. अजून कोणी रिशूट झाल्यानंतर बँगलोरला आम्ही सगळं काम केलं चित्रपटाचं पूर्ण, एडिटिंग वगैरे सगळं बँगलोरला. मिक्सिंग पूर्ण काम बँगलोरला केलं, इथं केलंच नाही. आपलं स्वप्न होतं साऊथ, ऍक्शन जॉनर स्वप्न साऊथ, ते तशाच पद्धतीने. मग आम्ही तिकडे सगळं काय बनवलं आणि म्हणलं आता आपण चित्रपट रिलीज करूया. आता त्याची पण खूप मोठी कहाणी आहे. त्याची अशी कहाणी आहे की आम्ही चित्रपटाचा टीजर सोडला, एका आठवड्यामध्ये 1 मिलियन पर्यंत गाठलं. एवढी प्रसिद्धी झाली, कारण ऍक्शन पहिलं होतं दंडमचं, प्रसिद्धी वाढली. मग आम्ही काय केलं, 2.5 महिने अगोदर सेन्सरला कॉपी सबमिट केली सर्टिफिकेटसाठी. तसं तर त्यांचा पिरियड असतो 30 दिवसाच्या आतमध्ये किंवा जास्तीत जास्त 40 दिवस असं पकडूया आपण, नाही का. आपण 2.5 महिने अगोदरच टाकून दिलेली. आम्ही ते सबमिट केली कॉपी वगैरे आणि आमचं पब्लिसिटी चालू केली. पब्लिसिटी एवढी जोरात केली, मी कुठला डिस्ट्रीब्युटर त्या टायमिंगला घेतला नव्हता. मग एक डिस्ट्रीब्युटर आमच्या जवळ आला, ते घेतलं. पण मी म्हणजे बाहेरून इकडून तिकडून कुठेही पैसे घेतले नाही. आमचे काय फायनान्सर उभा राहिले, त्यांच्याकडूनच मी सगळं काही मार्केटिंग करून घेतली पूर्ण. 450 स्क्रीन घेतले मी महाराष्ट्रामध्ये. माझं स्वप्न होतं की थिएटरला रिलीज व्हावं. त्या हिशोबाने मी मार्केटिंग केली. जिथं नाही तिथं बॅनर लावले, मेट्रो सिटी मध्ये बॅनर लावले मी. तुम्हाला रेल्वेच्या तिथं गेल्यावर माझे बॅनर दिसते. टीजर टीव्हीला, युट्यूबला तेच वाजत होतं. तुम्ही कुठेही गेलात पुण्यात, PMT ला माझं पोस्टर दिसलं तुम्हाला, तिथं जाताना तिथं दंडम दिसन. इतकी मार्केटिंग जोरात चालू केली. माझा चित्रपट सेन्सरला असताना हा एक नॉर्मल ऍक्शन मूवी होता. ह्याच्यामध्ये जास्त काय आम्ही काय वल्गर काय दाखवलं नव्हतं. ह्याच्यामध्ये काय आम्ही तसले सीन दाखवले नव्हते. ह्याच्यामध्ये आतंकवादीचं काही नव्हतं, तरी आमचं रिवायझिंगला टाकून दिलं. आणि हे विशेष म्हणजे काय माहितीये का, आमच्या विरुद्ध आमच्यावर केसेस करण्यात आले. काही लोकांच्या, आता
ते म्हणतात आता काय खरं काय कॉर्पोरेट कंपन्याने वगैरे मिळून असं केलं. आता मला काही एवढं माहिती नाही, मी त्या काय ह्याच्यात पडलो नाही. मला चित्रपट रिलीज करायचा होता. त्या काळात आमच्यात मुंबई खंडपीठात याचिका दाखल झाली, चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. सेन्सर मधून आम्हाला रिवायझिंगला टाकलं त्यांनी, जसं का आतंकवादीचं पिक्चरला टाकलं जातं इतिहास आहे ते दंडमला टाकलं त्यांनी. मग रिटर्न आम्ही सबमिट केलं आठवडा असताना. मग ते म्हणले नाही आता मिळून जाईल तुम्हाला आज. मग आता उद्या शुक्रवारी रिलीज आहे तर आज गुरुवारी सर्टिफिकेटची गरज असते आम्हाला. त्यांनी आम्हाला केस आमच्याकडून लागलं, सेन्सरने आम्हाला सर्टिफिकेटच दिलं नाही गुरुवारी. रिलीज डेट तुम्ही अनाऊन्स केलेली आहे रिलीज डेट, व्हायरल झाले ते सगळीकडे. हा, मग आता सेन्सरने आम्हाला सर्टिफिकेट दिली नाही तर आम्ही रिलीज कसं करणार? एवढा पैसा लागलेला, एवढं मार्केटिंग झालं. गुरुवारी सर्टिफिकेट मिळाली नाही म्हणून आमच्या हातातून सगळे थिएटर उडून गेले. उद्या रिलीज आहे आणि आज मल्टिप्लेक्स सगळे जितके पण होते शो रद्द झाले आमचे. पण तरी पण आम्ही हार मानलं नाही, माघारी घेतलं नाही, त्यांच्याशी लढलो. त्यांनी शुक्रवारी आम्हाला संध्याकाळी 6 वाजता 5:30 वाजता 5च्या अगोदरच सर्टिफिकेट दिलं आम्हाला. ओके. महाराष्ट्राच्या चित्रपट इतिहासामध्ये, चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये पहिला दंडम चित्रपट असेल जे शनिवारी रिलीज झाला. अरे बापरे. आणि ते बी किती, माझ्या मतेने 145 सिंगल स्क्रीन आणि काही थोडेफार मल्टिप्लेक्सवर रिलीज झाला शनिवारी. पण शनिवारी रिलीज झाला पण रेकॉर्डच केला त्याने, हाऊसफुलच सगळीकडे. हा ना. तुमचा हे याच्या मागचा जितका काही संघर्ष झाला, त्याच्या मागे जितकं काही तुमची जीवकोंडी झाली, गळचेपी झाली, जिथे जिथे तुम्हाला संधी होती तिथे ते तुम्हाला दाबण्यात आलं, हे सगळं करून जेव्हा फायनली ते रिलीज झालं त्याच्यानंतरचे तुमची काय रिॲक्शन होती? तुमच्या मनात काय त्यावेळेस झालं? म्हणजे असं कंठ दाटून येण्यासारखी गोष्ट आहे ती. चित्रपट रिलीज झाला आणि पब्लिक ज्या पद्धतीने जल्लोष करत होतं, म्हणजे एवढी अपेक्षा केली नव्हती की मी एवढं चित्रपट डोक्यावर घेतील, इतकं त्याला प्रतिसाद देतील, इतक्या शिट्ट्या वाजल्या जातील, इतके धिंगाणा होईल. मी कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरला तेच हालत होतं. मुंबईला गेलो, मुंबईला तसंच होतं. पुण्याला गेलो, पुण्याला तसंच होतं. बीडने तर डोक्यावर घेऊन बीडला तर किती 17 दिवस हटलंच नाही पिक्चर. बीडला म्हणजे सगळीकडे मी समाधानी, चित्रपट माझा रिलीज झाला. माझं काय स्वप्न होतं, थिएटरला चित्रपट यायला पाहिजे. ते स्वप्न माझं होतं, मी ते पूर्ण केलं. त्याच्यानंतर माझ्यासोबत जे लोकांनी काम केलं त्यांचं चित्रपट डब्यात जाऊ दिलं नाही, एक समाधान आहे मला. वा 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 वा. त्यांना मी दाखवलंच, हे एक समाधान आहे. आणि ते जे त्यावेळेस जे मी लढलो ना, ते फक्त चित्रपट रिलीज करण्यासाठी लढलो. मी ते पैसे कमवायचा माझ्या डोक्यातही नव्हता आणि विचारही केला नव्हता की मला खूप मोठा पैसा येईल आणि मी असा होईन तसा होईन. मी तसला पैशाचा कधी विचार केला नाही. मग ह्या चित्रपटाला तुम्ही जे काही इन्व्हेस्ट केलं दादा, तर याच्यात काही थोडं रिकव्हरी वगैरे काही बऱ्यापैकी झाली याच्यात दंडम मध्ये? रिकव्हरी झाली. आता कसं आहे, मराठी चित्रपट आहे. आता मराठी चित्रपटाचे गणित जर मांडायला गेलं तर बिचारे आमचे मराठी चित्रपटाचे लुटणारे लोक भरपूर बसलेले आहेत. कोणाला कळत नाही की का मराठी सोबत असं होत आहे. म्हणून आमची सिस्टीम एवढी वीक आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक असतील, थिएटरवाले कळून देत नाहीत काय चाललंय काय नाही. बिलकुल ह्या पद्धतीने होतं सगळीकडे. पण भविष्यात बघूया, भविष्यात आणखीन आपण मोठ्या यंत्रणाच्या मागे लागलेलो आहे. आपण हे ज्या काही भ्रष्टाचार मध्ये होतोय त्याच्याही मागे लागणार आहोत. बर. हा, आणि बघूया कसं काय होतं. हिंदी जसं करतोय त्याच पद्धतीने आपण सुद्धा सिस्टीम राबवणार आहोत. बर. तुमच्या आयुष्यातला असा क्षण ज्यावेळी तुम्हाला वाटलं लोक मला सगळीकडून मला भाले टोचवत आहेत, माझे स्वकीय असतील, मित्र असतील, माझा ग्रुप असेल, माझे जवळचे असतील, हितचिंतक असतील, सगळ्यांनी साथ सोडली, त्या काळात स्वतःला स्टेबली कसं उभं केलं तुम्ही? नाही, असं म्हणता येणार नाही, कारण कुणी साथ सोडली नाही माझी. बर. कुणी भाले टोचण्यासारखं कसं आहे, माझं क्षेत्र एक वेगळं आहे आणि मित्र कंपनीचं जे आहे की त्यांचे वेगवेगळे फील्ड्स आहेत, वेगवेगळे आहेत. किंवा कुणी दुसऱ्या क्षेत्रात असेल ते त्याच्या क्षेत्राशी निगडीत आहे, किंवा माझ्या क्षेत्राशी जे निगडीत जे माझे मित्र आहेत ते मुंबईला आहेत समजा. हा, आणि बाकी जे आमचा जे ग्रुप आहे ते ग्रुप एका आवाजात आजही जमा होतो तितकाच. बर. त्याच्यामुळे त्याचा नाही, फक्त मी वेळ का घेतोय, मी वेळ ह्याच्यासाठी घेतोय की प्रेक्षक जोपर्यंत डिमांड करत नाहीत
की आम्हाला असं पाहिजे, त्यावेळेसच उतरायला मजा आहे ओके. मराठीमध्ये. बिलकुल. आणि मला मराठीतच करून दाखवायचं. ज्या पद्धतीने कांतारा झालेला आहे त्याच लेवलवर मला काम करायचं. मला जागतिक काम करायचंय. मला ऍक्शन, मला सायफाय, मला ब्रुटल, जसं की राजामौली जे आहेत सध्या माझे फेवरेट डिरेक्टर आहेत. त्यांची जी विजन्स आहेत त्या पद्धतीने मला काम करायचं आहे. आणि मी त्या पद्धतीने स्वतःला तयार करतोय आजही. आणि तुम्ही जसं प्रश्न विचारला की तुम्हाला भाले टोचणं एवढं इतकं आता मी बीड मध्ये राहतो. बीड मधले जे आपले लोक आहेत बिचारे आपले कशा ना कशात तरी असतात. ते काय एवढं मोठे मजल मारण्याचा विचार करत नाही. ते आहे त्याच्यात समाधानी आहे. आणि जे करतात छोटं मोठं खूप छान आहे. त्याच्यामुळे विरोधक नाही आहेत आपल्याला, किंवा आपल्याबद्दल बोलत असतील पाठीमाग, पण माझ्यापर्यंत काही येत नाही. आणि बोलणारे जरी असले तर काय बोलणार आहे, बोलून काय प्राप्त होणार आहे असं. पण सध्या काय करतोय मी, स्वतःला रिकव्हर करतोय, आणखी स्वतःला आणखीन तयार करतोय. हे सगळं करत असताना दादा, बीडची जी नाट्यकर्मींची रंगभूमी आहे, चित्रपटकर्मींची रंगभूमी आहे, सगळे आपण एकत्रच आहोत सगळे. पण तुम्हाला यांच्यामध्ये डिफरन्शिएट काय वाटतं की नाट्य कलावंतांनी कसं काय या गोष्टीशी निगडीत असलं पाहिजे, त्यांना कॅमेऱ्याचं नॉलेज असणं किती महत्वाचं आहे, आणि जे कॅमेरा करतायत, कॅमेऱ्यासाठी ध्येय वेडे आहेत, त्या दोघांनी मिळून ह्यांनी कोलॅबरेट करून बीड एकत्रित कसं राहू शकतं, किंवा बीडचे कलावंत एकमेकाला गिव्हन टेक कसे करतील. कारण मला कधी असं दृश्य नाही दिसलेलं की कॅमेराची आवड असणारे सगळे व्यक्ती, नाटकाची आवड असणारे सर्व व्यक्ती एकत्र आले तर काहीतरी एक वेगळा प्रोजेक्ट बनतोय, असं चित्र मला कधी दिसलेलं नाही आजपर्यंत. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी आता तुम्ही जे म्हणलात ते मी बघतोय, जवळून अनुभवतोय. आता हे जे आपले जे रंगकर्मी आहेत, रंगकर्मी एक्सेप्ट व्हायला तयार नाही ह्यांना की आम्ही चित्रपट करू शकतो म्हणून, किंवा त्यांचं ज्या पद्धतीने त्यांना शिकवलं जातं की हे भिन्न आहे, भिन्न आहे, तसं नाहीये, एकच आहे. बिलकुल. कॅमेरा एकच आहे आणि आपली नाटक ही एकच आहे. वेगळं काय आहे, इथं रिटेक आहे, तिथं रिटेक नाहीये. माध्यम वेगळे आहेत, माध्यम वेगळे. इथं हे ऍक्ट करावं लागतं, इथंही कलाकाराचं आहे, तिथंही कलाकाराचं आहे. मला तर असं वाटतं की बीड मधल्यासारखं कुठंही एवढं मोठ्या संख्येने कलाकार नसतील. आणि एका जिल्ह्यामध्ये नाटकवाल्यांनी किंवा जे काही आहेत आपले ज्येष्ठ, त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये कमर्शियल आहे नाही का, इकडून आउटपुट येणार आहे, नवीन नवीन साधनं आलेली आहेत, युट्यूब आहे तुम्हाला. जर तुम्हाला थिएट्रिकलचं जर मंच मिळत नसेल तर तुम्हाला युट्यूबचं लाईव्ह माध्यम आहे तुमचं स्वतःच आहे. तुमचं जे काय आहे ते थोडं ट्रॅक चेंज करायचंय. बिलकुल. तुम्ही तुमच्यावर स्लो मोशन इफेक्ट आहे. आता माझं जे म्हणण्याचा अर्थ असतो, नाटक जे करतात ना त्यांच्यावरती एक स्लो मोशन इफेक्ट असतो, तो नॅचरल नसतात. कॅमेरा समोर पूर्ण नॅचरल दाखवावं लागतं. बिलकुल. आता एक उदाहरण देऊया, मी हमेशा देत असतो. आता नाटकावाल्याला त्या पलीकडच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचायचं असतं. तो काय म्हणणार, ते पहा सूर्य. कसं करणार, ते जोरात ओरडणार. ह्याला आमच्यात ओव्हर ऍक्टिंग म्हणतात. काय म्हणतात, ते पहा सूर्य, नाही का म्हणणार. मग आमच्यात काय असतं माहितीये का, सूर्य उगला झालं. तुमचं माध्यम चेंज आहे, आमचं माध्यम चेंज, आमचे फुटेज चेंज आहे. आम्ही फक्त नजरेने जर असं बघितलं तर लगे आम्ही तिकडे सूर्याकडे क्लोजअप करू शकतो आणि इथं म्हणू शकतो सूर्य उगला. सिंपल आहे नाही का. फक्त बॅलन्स करायचंय, दोघांनी मिळून. पण इथं तसं होत नाहीये. ज्या टायमाला कॅमेरा समोर आपण उभा करतो की तेच हात उठतोय आणि तितक्याच जोरात बोललं जातं. आणि समजा समोरून टोकलं गेलं तर ते म्हणते त्यालाच कळत नाही आणि आम्हाला शिकवायला लागलं. ती मॅच्युरिटी डेव्हलप नाही झालेली. की जर तुमचं माध्यम, तुमचं नाटक आहे, तुम्हाला नाटकामध्ये सवय लागली, अभिनयाची जी पद्धत आहे किंवा अभिनय पोहोचावा लागतो शेवटच्या ऑडियन्स पर्यंत, ती पद्धत कॅमेरा आल्यावर थोडीशी चेंज होते. तिथं तुमची पद्धत असते, हे डायरेक्टर माध्यम आहे. डायरेक्टरला जे हवंय तो करून घेतो. तर इथं सगळ्यात महत्वाचं असतं कलावंत म्हणून की तुमचं सरेंडरनेस, तुम्ही किती सरेंडर करताय, समर्पण द्या. तुम्ही किती शिकताय नाही का. तुमची बॉडी लँग्वेज चेंज करणं आहे तुम्हाला लगेच. बिलकुल. कलाकार त्यालाच म्हणतात ना की मोल्ड होतो. लगेच बॉडी लँग्वेज चेंज व्हायला पाहिजे. हा बॉडी लँग्वेज लगे हा बॉडी लँग्वेज मध्ये यायला पाहिजे नाही का. बिलकुल नाही. तुम्ही हमेशा तसा अँग्री लुक असतात नाटकामध्ये, तर तुम्हाला तसं नाही, तुम्हाला हळूच अँग्री लुक व्हावं लागणार. बिलकुल नाही का.
म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहेत ना हा, तुमचे वेगवेगळे आहेत, बिलकुल पण माध्यम आहे. आपण बॅलन्स करू शकतो या गोष्टीला. पण सगळ्यांनी तुमचं मत मला असं दिसतंय थोडंफार, मी काय माझं हे त्याच्यावर थोपत नाही, पण एक व्हायला एक व्हायला पाहिजे, एक व्हायला पाहिजे, माध्यम एक समजून होऊन घ्यायला माध्यम पाहिजे. समजून घ्यायला. आता मी ऑडिशन घेत असतो कधी मध्ये, हम्म. पण आपले लोक नाही आहेत. हा कसला एक्सपिरियन्स आहे तुमचा, असा कसं काय? बीड मध्ये मी ऑडिशन घेतलं होतं मध्यंतरी, हम्म. पण माझ्याकडे लोक आले नाही आपले बर. नाट्यक्षेत्रातले. हा. नाट्यक्षेत्रातले लोकांनी यायला पाहिजे होतं, हम्म. दंडमध्ये काम करायला पाहिजे होतं. हम्म. जे आले त्यांना घेतलं मी. बिलकुल. असं एक व्यक्तीचं नाव घेत नाही मी, हम्म. त्या व्यक्तीला मी सिलेक्ट केला होता. हा. आता नवीन घेतलेलं ते व्यक्ती म्हणतो माझा पर डे आहे म्हणले 5,000 रुपये म्हणले. हम्म. आता मला एक सांगा तुम्ही, हम्म. आपण नवीन प्रोडक्शन आहे, बिलकुल. नवीन फेज घेतोय, हम्म. तुम्हाला मोठ्या असं नाही की आपण काही फुल फुलाची पाकळी देणारच आहे. हम्म. बिलकुल. जर तुम्ही जर असं 5,000 आहे म्हणून अडून बसल्यावरती मग तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये 10 जण आलेले आहेत ना, बिलकुल. मग त्याच्यापैकी जरी आमच्याकडे येतं तर ते 1,000 रुपये म्हणलं हो चालतंय सर मला 1,000 रुपये मानधन तर घ्यायला लागलो, पण एक चित्रपटामध्ये यायला लागलो. असं नाही की आम्ही फ्री मध्ये भरतोय. तर तुमची मानसिकता की तुमचं जे देणं लागतं एकमेकाला, की सपोर्ट असेल, मॉरल सपोर्ट असेल, फिजिकल सपोर्ट असेल, की बाबा मी अवेलेबल आहे, तुमचं बजेट आत्ता नसेल, पुढच्या प्रोजेक्टला बघूया, त्याच्यानंतर समजा मी त्या टायमाला नवीन होतो, दंडप करत होतो. साहजिक आहे वर्षानुवर्ष क्षेत्रामध्ये काम करणारे आपले लोक असतील, त्यांना वाटलं असेल की काय कुठं होतंय हे, कुठं होणार आहे, रिलीज थोडी होऊ शकते, असे होऊ शकतो म्हणणारे. पण झाल्यानंतर रिलीज झाला. बिलकुल सिद्ध केलं तुम्ही ते. हा, पण आता मला काय वाटतं की ह्या रंगकर्मीनी आणि आमच्या जे चित्रपट क्षेत्रातले लोक आहेत बीड मधले, यांनी एक यायला पाहिजे. बिलकुल. मिळून मिसळून काम करायला पाहिजे. बिलकुल. बीडला आणखीन पुढे न्यायला पाहिजे. कुठंतरी आपलं बदनामी झालेली आहे बीडची, आणि खरं तर आपण कलाकार आहोत, त्याला पुसून काढण्याची गरज आहे, आपली जिम्मेदारी आहे. हा, आणि आपण क्रांती करणारे लोक आहेत. बिलकुल. बीड मधले कलाकार हे क्रांती करणारे आहेत. बीडचं नाव आहे आज. बिलकुल. तुम्ही टेलिव्हिजन मध्ये गेलात तर अरुण जगताप सारखे लेखक आहेत. बिलकुल. चित्रपट क्षेत्र असो, टेलिव्हिजन असो, ते लेखक इथून आहेत, आपल्या बीडचे आहेत ते सुद्धा. अरविंद दादा जगताप. बिलकुल. असे भरपूर कलाकार आहेत जे की त्यांचं खूप मोठं योगदान आहे मराठीसाठी. बिलकुल. नाही का? आहेच. तर आपल्या बीड जिल्ह्याविषयी तुमची काय आस्था आहे, कशा प्रकारची आस्था आहे? बीड जिल्ह्याला तुम्ही भविष्यातल्या पुढच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात कुठे बघताय, आणि आज बीड जिल्ह्याला एकत्रित येण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील, काय आव्हानं पेलावी लागतील तुमच्या दृष्टिकोनातून? हे बघा, मी एक माझं क्रिएटिव्ह माइंड फिल्म्स म्हणून प्रोडक्शन चालवतो. हा माझा मोठा प्रोडक्शन आहे. मी येणाऱ्या काळामध्ये 2-3 चित्रपट ही घेऊन येणार आहे. इच्छा जर असेल सगळ्यांना तर मला येऊन भेटावा. मोस्ट मी नक्कीच सर्वांना सोबत घेऊन चालेल. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये बीड जिल्ह्याचा जो हा प्रोडक्शन आहे, मी इथूनच हँडल करतो, बीड मधूनच. हे नक्कीच मराठी चित्रपट सृष्टीला एक चांगले चित्रपट देऊन जाईल. वा 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 वा. आगाव ज्यांना आपण मार्शल म्हणतो, सगळे सिनियर आमचे, जे आपलं एकत्रित येणं आहे ना बीड जिल्ह्याचं, ते म्हटलं की हे शक्यच नाही. लोक एकमेकाला समजून घेण्यासाठी तयारच नाही, एकत्र येऊन चांगलं काम होतच नाही. त्यांची ही निगेटिव्ह कमेंट नाहीये, त्यांचा हा थोडासा विश्वास वाटला मला की लोक एकत्र यायचं म्हणजे की प्रत्येकाला आपला इगो आहे, प्रत्येकाला आपली एक धमक आहे, प्रत्येकाची आपली एक ऑरा आहे सगळ्याचा. हे शक्य नाही म्हणे एकत्र त्यांची मनोमन इच्छा आहे की एकत्र आलेच पाहिजे, पण त्यांचा असा अनुभव, ते म्हणतात जितक्यांदा एकत्र यायचं बघितलं तितके जास्त फाटे फुटत गेले आणि आम्ही पांगत गेलो. लिमिटेड काम करत गेलं तर काय फाटे फुटणार नाहीत. कसं आहे, चित्रपट क्षेत्रामध्ये तुम्हाला जितकं वेळ भेटलेला आहे, तुम्ही एक ऍक्टर म्हणून आलेला आहात, तर तुमचं जितके दिवस तुम्ही शूट करणार तेवढं करणे आणि जाणे, बस. दुसरं काही नाही. टेक्निकल टीम मध्ये आहेत, तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते करणे आणि जाणे. आपण अवांतर गोष्टीमध्ये लवकर अडकतो. अडकण्याची गरज काम अभिनय करणे, पण तिथे जाऊन तू कुठून आला, ह्याचं काय चाललंय, हे म्हणजे ह्या 12 चौकशी करण्यापेक्षा थोडंसं प्रोफेशनलिझम जपलं पाहिजे. कुठे ना कुठे ती सुरुवात केली पाहिजे. माझं काम हे मी तेवढंच करणार. बाहेरून आणण्याची गरज नाही लोकांना. बीडमध्ये प्रचंड लोक पडलेले आहेत, टॅलेंटेड लोक पडलेले आहेत, आर्टचे लोक आहेत, मेकअपचे लोक आहेत. बिलकुल. नाही का? पण आता ह्यांना घेऊन जर आपण चालतोय, ठीक आहे, हे कमर्शियल जे लोक आहेत हे ह्या सगळ्या गोष्टींना निग्लेक्ट करतात, फक्त काम करतात. आणि हे काम जर बीडमध्ये झालं तर एकत्रित आले तरी काही होणार नाही. आणि पुढच्या काळामध्ये सगळे होत असतात, कारण काय वर्ष ह्यांच्या हातातून निघून चाललेत.
नाही का? बिलकुल. वेळ वापस येत नसते. दिवस, महिने, वेळ, वर्ष हा निघून चाललेले आहेत. ह्या इगो मध्ये, ह्या जेलिश मध्ये, ह्या लोकांना नावं ठेवण्यामध्ये आपण बी तितकंच महाग पडायला लागलो. हे त्यांच्या लक्षात येणं चालू झालेले काही लोकांच्या बाबतीत बोलतोय मी. तर त्यांना काम करणं, मरायच्या अगोदर आपण काहीतरी करून जाऊया. वा वा वा. नाही का? मरण्याच्या अगोदर काहीतरी करून जाऊया. कुठे हे करत बसता? उद्या धूमकेतू पडला पृथ्वीवरती, काय घेता? खरे ना. हो, चला सोडून द्या, बाकी जे असेल ते सोडून द्या सगळ्यांनी. एकमेकांना सांभाळून घ्या आणि चला. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपल. सिंपल आहे. वा. आणि दादा, तुमचा पहिल्यापासूनचा सोजवळ स्वभाव जशाच तसा आहे, अनुभव पाठीशी स्ट्रॉंग आहे. गेल्या हमे एमेतवाले पासून ते मास्टर माइंड पासून ते दंडमपर्यंतचा प्रवास तुमचा अविरत चालूच आहे. आताही पुढे तुमचे फ्युचरचे काही प्रोजेक्ट सुरू आहे. नवीन जे तरुण पिढी जोडली गेलेली आहे त्यांच्याकडे सहज कॅमेरा अवेलेबल आहे मोबाईलचा, त्यांच्याकडे माध्यम आहेत, युट्यूब वगैरे सगळे. छोट्या छोट्या गोष्टीच अडकून न बसता, छोट्या छोट्या आपल्या आपल्या एरियामध्ये न अडकता, न थांबता, किंवा त्यांना तुम्ही जे फेस केलेत प्रॉब्लेम आजपर्यंत, तुम्हाला काय काय अडचणी आल्या, त्यांना काय अडचणी येऊ नये त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही सर्व बीड कलाकारांसाठी? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI चा जमाना आलेला आहे. खूप छान AI तुम्हाला मार्गदर्शन करताय. बिलकुल. नाही का? आता तुम्ही एका मोबाईल वरती चित्रपट बनवू शकता. नाही का? तुमच्याकडे बजेट नाहीये, पण तुम्ही 4 लोकांना घेऊन एक शॉर्ट फिल्म तरी बनवू शकता. 0 बजेट मध्ये सुरू करू शकता. तुम्ही वेब सिरीज तरी चालू करू शकता. बिलकुल. नाही का? जर तुमच्याकडे थिंकिंग आहे, तुमच्याकडे माइंड आहे, तुमच्याकडे ती टेक्निकल नॉलेज आहे, तर तुम्ही काही करू शकता आजच्या कंडिशनला. बिलकुल. तर तुम्ही इकडं तिकडं न पळता, कुणाच्या महाग न पळता, तुम्ही स्वतःचे सरळ सरळ युट्यूब चॅनल चालू करा. युट्यूब चॅनल चालू करा आणि त्याच्यावरती रोज अपडेट राहा. बिलकुल. ऑलरेडी तुम्ही पळताल, तुम्ही मार्केटला दिसताल. सध्याचा युग हा सोशल मीडियाचा आहे. येणारा काळ सुद्धा सोशल मीडियाचा होणार आहे. तुम्हाला सांगतो, आपलं ब्लॅक अँड व्हाईटला कलर टीव्हीने घेतलं, कलर टीव्हीला नंतर स्मार्ट टीव्हीने घेतलं, एलईडीने घेतलं. आज 4K 6K पर्यंत टीव्ही येत आहेत. आता टीव्हीची जागा ही एक चष्मा घेणार आहे. अरे बापरे. ते चष्मा घातलं की तुम्हाला 35 थिएटर दिसणार आहे. बापरे. म्हणजे तुम्ही एका मोबाईल वरती थिएटर मध्ये चित्रपट दाखवू शकता. अरे बापरे. असं होणार आहे येणाऱ्या भविष्यात. जसं की OTT चालू आहे. OTT हा पहिले कॅमेऱ्याचं थोडं क्रायटेरिया केलं होतं त्यांनी. 2K पासून घेत होतं, नंतर 4K पासून घ्यायला लागले. आता ते येणाऱ्या काळामध्ये काय करायला लागलेत, ते थोडं रेज्युलेशन कमी करणार आहे त्यांचं. नंतर रेज्युलेशन कमी करणार आहे. त्याच्यामुळे तयारीला लागा. तुमच्याकडे जरी 4K चा कॅमेरा असला तरी तुम्ही चित्रपट बनवू शकता. एक टीम तयार करा आणि चालू करा. युट्यूब साठी चित्रपट तयार करा. तुमची इंडस्ट्री तयार करा. पुण्यामध्ये जसं ते लोककलावाल्यांनी जे गाण्यांचे जे हे केलेलं आहे, त्यांची इंडस्ट्री तयार केलेली आहे, ते प्रचंड पैसा कमवत आहेत युट्यूबद्वारे. ह्याला आर्थिक सोर्स बनवा. बिलकुल. नाही का? आपण रॅपिड फायर जाऊया. तर तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्यायचे, भविष्यात तुम्ही काय कराल, तर ते हा रॅपिड फायर आहे तुमच्यासाठी. दिग्दर्शक की अभिनेता? दिग्दर्शक. बढिया. तुमच्यासाठी दंडम काय आहे? माझ्या जीवनाचा एक खूप मोठा पार्ट आहे. माझा घरचा सदस्य आहे. बर. तुमचे आवडते दिग्दर्शक? कांतारा ज्यांनी काढलं, रिषभ शेट्टी. हे माझे आवडते दिग्दर्शक, परफेक्ट मॅन आहेत. आणि हे SS राजामौली आहेत, पण ते सेकंड नंबरला निघून गेले. ज्यात कांतारा 2 ज्या टायमाला मी पाहिलं, सलाम ऋषभ शेट्टी. वा 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 वा. तुमचा आवडता आत्ताचा नट, अभिनेता? माझा आवडता आत्ताचा नट तसं बघायला गेलं तर हॉलिवूडचा आहे ज्युनियर रॉबर्ट. हा. अच्छा. आणि बॉलिवूड मधले माझा आवडता नट आहे ऋतिक रोशन सध्याचा. आणि मराठी इंडस्ट्री मधला? मराठी इंडस्ट्रीमध्ये माझा आवडता नट तसं पाहायला गेला तर जुनेच आहेत, सध्या कोणी नवीन नाहीत. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ, दोघच. हे सगळे तुमचे आवडते? वा वा वा. भविष्यात तुम्हाला जर मोठ्या प्रोजेक्टला काम करण्याची संधी मिळाली ॲज अ दिग्दर्शक, डायरेक्टर, तर तुम्ही कोणत्या कलाकाराला घेऊन फिल्म करू इच्छिता? जर मला एखादी वर्ल्ड वाईज पिक्चर बनवायचा असेल तर मी नक्कीच अल्लू अर्जुनला घेईन. वा. आणि रणवीर सिंगला घेईन. या दोघांसोबत मला काम करायला खूप आवडेल. वा वा वा. तुम्ही थोडासा क्लिशी प्रश्न विचारतोय. मराठी इंडस्ट्री, हिंदी इंडस्ट्री
साऊथ इंडस्ट्री आणि हॉलिवूड इंडस्ट्री या चारही बाजूंना कशा दृष्टिकोनातनं बघतात, काय डिफरन्शिएट दिसतात तुम्हाला, काय बदल व्हायला हवेत, काय बदल नकोयत, काय गोष्टी तुम्हाला हेल्प करतात आणि तुम्ही कुठल्या दृष्टिकोनानं पाहताय? हॉलिवूडचा विचार केला तर ते लोकांना आपण जज करू शकत नाहीत. त्यांच्याकडे अफाट टेक्निकल पॉवर आहे. बिलकुल. आणि ते जे कल्पना करतात त्याच हुबहू चित्र मांडतात. बिलकुल. त्यामुळे हॉलिवूड बद्दल आपण बोलू शकत नाही. ते सायफाय लोक आहेत आणि पागल लोक आहेत. आपण बॉलिवूडकर जर आलो तर सध्याच्या काळामधला जे बॉलिवूड आहे ते भरकटलाय, नाही का? त्यांच्याकडे स्क्रिप्ट नाहीये, कंटेंट नाही, त्यांच्याकडं ती धार नाहीये, त्या दिग्दर्शक लोकांची धार नाहीये. मोजके काय आहेत पण ते बजेटमुळे महाग आहेत. म्हणजे सध्या बघायला गेलं तर टॉपला आपण टॉलिवूडला पकडूया, साऊथ इंडस्ट्रीला. साऊथ इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे त्यांनी हॉलिवूडची टेक्नॉलॉजी घेतलेली आहे. बिलकुल. हा, बॉलिवूडचं इमोशन घेतलेलं आहे. वा. आणि स्वतःचं जे जॉनर आहे ते जपलेलं आहे. त्यांनी काय केलंय, मिक्सअप करून जे चित्रपट ते बनवता येतात, ते नवीन नवीन आपल्याला प्रेरणा देत आहेत, नवीन नवीन दिमाग खवळून टाकणारे प्रोजेक्ट आणत आहेत. त्यांचं मी का तारीफ करतोय, ते प्रत्येक कंटेंट एकदम परफेक्टली मांडतायत. मग त्यांचं ते पुष्पा असेल, मास मूवी आहे, मास, त्याला थोडं डोकं साईडला ठेवून बघायचं, परफेक्ट मास मूवी आहे. मध्ये एक रॉकी नावाचा त्यांचा चित्रपट आला, रॉकीच माझ्या मतीने इतकं भयानक ब्रुटल आहे की ते आजपर्यंत कुणी बघितलं नाही. तसं हॉलिवूडमध्ये मी ब्रुटल खूप बघितलेले आहेत, पण टॉलिवूड आणि आपल्या हे तर आणखीन बघितलेलं नाही. म्हणजे सध्या टॉपला हा साऊथ इंडस्ट्रीच आहे. त्यांचं कंटेंट जबरदस्त आहे, त्यांची टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे. बॉलिवूड पण त्यांचा सहारा सध्या घेतोय, त्यांचाच अर्ध स्टाफ घेतोय. आणि आपली जी मराठी आहे, आता आपण येऊया आपल्या प्रादेशिक भाषा, आपल्या मराठीवर येऊया. आपली मराठी बदल करत नाहीये, बदल स्वीकारत नाहीये, बदल घडवणाऱ्या लोकांना एक्सेप्ट करत नाहीये. म्हणून आपण खूप मागे चाललेलो आहे. आपल्याकडे सायफाय नाहीये, आपल्याकडे ऍक्शन नाहीये, आपल्याकडे कथा अफाट आहेत, आपल्याकडे गोष्टी अफाट आहेत, आपल्याकडे कंटेंट आहेत, पण त्याला जागतिक पद्धतीने मांडता येत नाहीये. उदाहरणार्थ समजा आपला मराठी चित्रपट आहे आणि सोप्यावरून उडी मारायच्या, नाही का? सोप्यावरून उडी मारायची, एवढा सीन आहे, एवढा सीन आहे. तर आपला मराठी चित्रपट अँगल लावला समोर आणि मी उडी मारली, संपलं. सोप्यावरून सिंपल आहे ना. मग तेच मी थोडं बॉलिवूडकडे गेलो, बॉलिवूडकडे गेलो आणि थोडं वेगळं अँगल लावलं त्यांनी, नाही का? आणि त्याने एकदम स्टाईल केसात सोप्यावर उतरला आणि त्या हिरोईनला पकडला, ओके, नाही का? रोमॅन्टिक मूड मध्ये निघून गेला. त्यांनी थोडं विचार केला आणि तिथंच लगेच टॉलिवूडकडे गेलो आपण, म्हणजे साऊथकडे गेलो. साऊथकडे गेलो की त्या सोप्याला निष्ठा असा मारला की त्या फुफुटा उडला. त्या फुफुट्याने तो असा जप घेतला त्याने, इथं पायाला सोपा मारला आणि खाली उतरला की लगेच इकडून राऊंड कॅमेरा फिरला, तिकडून फिरला, दान दिशेने खाली लगेच चेहऱ्यावर आला. काय इफेक्ट आला, इफेक्ट आला ना. म्हणजे हे साऊथ आहे. बदल तुम्हाला ऍक्सेप्ट करावे लागतील. हा, एकच सीन आहे, एक सीनला कसं चित्रीकरण झालं, डिफरंट पद्धतीने करण्याची पद्धती त्यांची. मग त्याच्यामध्येच काय झालं, आपण हॉलिवूडकडे गेलो, नाही का? हॉलिवूडकडे गेलो, त्यांना सोप्यावरून उडी मारायची, त्यांना सोप्यावरून उडी मारायची की लगेच तिकडून बंदुकीच्या गोळ्या आल्या त्यांच्या. ते बंदुकीच्या गोळ्या अशा हुकवायला लागले, ते हुकवत हुकवत उडी मारली त्यांनी, नाही का? ते स्लो मोशन वगैरे. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी क्रिएशन आहे. तर आपलं जे मराठी इंडस्ट्रीचे जे क्रिएशन आहेत ना, डोकंच नाही लावायचं आपल्याला, स्टील फ्रेम लावायचं, ए मार रे बाबा उडी तू, बदाडाक आपला हिरोने उडी मारली आणि निघून गेला त्यो. हे सध्या परिस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतंय की मराठी इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीला पण जुगारून चांगल्या पद्धतीचं काम आज कोण कोण करतायत मराठीतले, कोण कोण लोक आहेत असे, काय काय नाव? तुम्ही मागच एक नाव नागराजांनांचं घेतलं, असं नागराजांना छान काम करतायत. त्यांचे कन्सेप्ट पण छान असतात, ते छान पद्धतीने मांडतात सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोण दिसतंय असं की जिम्मेदारीने मराठी सिनेमाकडे बघतायत किंवा जिम्मेदारीने त्या मराठी सिनेमाला पुढे नेण्यासाठीच ते काम करतायत? महेश मांजरेकर सर खूप छान करतायत काम, पण सध्या ते थोडं जास्त ऍक्टिव्ह दिसत नाहीत. त्याच्यानंतर नवीन सगळे कॉमेडीकडेच पळत आहेत.
ओके. पूर्ण जण कॉमेडीकडे पळतायत, साधारण मूवी बनवण्यासाठीच प्रयत्न करतायत. छोटासा बजेट घेऊन आपण करूया, कॉन्फिडन्स नाहीये, हे बजेट लावलं तर निघल का आपलं वापस, त्या कॉन्फिडन्स मध्ये ते काय करतात, ए बाबा मला एवढं काय हाड काय दाखवू नको, मला छोटासा घेऊन ये. म्हणजे कसं, एका घरामध्ये लग्न व्हायला पाहिजे आपले, 4 लोक हसायला पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे, ते तसलं स्क्रिप्ट घेऊन ये, तसलंच बनवूया आपण. या पद्धतीचं काम आपलं सध्या चालू आहे. कुणीही हार्ड काम करत नाहीये, आणि हार्ड काम केल्याशिवाय इतिहास होणार नाही. सध्याचा जे जनजी जनरेशन आहे, हे सगळं काय सायफाय कडे आणि ब्रुटल आणि ऍक्शन कडे वळालेलं आहे. सध्या OTT वरती ज्या कंटेंट येत आहेत, जे वेब सिरीज येत आहेत, ज्या पद्धतीने माइंड वापरला जातो, त्याची आपले मराठी कुठं टिकत नाही हो, कुठं टिकत नाही त्या जॉनर समोर. आपल्याकडे कथा बहुत स्ट्रॉंग आहेत. मुळात आपल्यापासून सुरुवात झालेली हे सगळं काय गोष्टी आहे. आपल्याकडे कथा आहे, आपल्याकडे गोष्ट आहे, आपल्याकडे थीम भारी भारी आहेत. पण त्याची मांडणी, त्याची टेक्निकल पद्धत, टेक्निकल खर्च तुम्ही त्याच खर्चात करू शकता, पण तुम्ही ज्या पद्धतीने क्रिएशन करता ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी क्रिएशन खूप महत्वाचे आहेत. तुम्ही किती क्रिएटिव्ह आहेत ते लय महत्वाचं आहे. तुम्ही जर ऍक्शन जॉनर कडे जर वळाला नाहीत, तर प्रेक्षक ऑलमोस्ट फक्त आपल्या प्रयोगासाठीच राहील. ज्या दिवशी आहे त्या दिवशी बोलून नंतर हळूहळू हळूहळू हळू मराठीला वेगळ्याच पद्धतीने बघण्यात येईल. त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅक चेंज करणं गरजेचंच आहे. आपल्याला जॉनर चेंज करणं गरजेचं, हेच वेळ काळ आहे. आता VFX 3D 4D ऍनिमेशन हे सोपे झालेले आहेत AI मुळे. बिलकुल. त्याच्यामुळं आता जे काय करतील ते अल्टिमेट व्हायला पाहिजे. जसं की तुंबाडनी करून दाखवलं, पहिलं मराठीत बनवलं त्यांनी, नंतर पूर्ण हिंदीत केलं. तुंबाड सारखं कन्सेप्ट येणं गरजेचं आहे. तुंबाडवरून आठवलं, या 5 वर्षात अलीकडच्या कुठल्या कुठल्या सिनेमाने तुम्हाला प्रभावित केलं? मला कांताराने प्रभावित केलं, पुष्पाने प्रभावित केलं. त्याच्यानंतर ते हे आता मी ते ब्रुटलचं रॉकीचं आहे बहुतेक, काय माहित नाही, रॉकीच असावा काहीतरी, त्या ब्रुटल ऍक्शनने प्रभावित केलं मला. त्याच्यानंतर मला नरसिंह नावाचं जे अॅनिमेटेड मूवी आलं होतं ते जबरदस्त बनवलं त्यांनी. अवतार मूवी खास आला. म्हणजे अशा काही चित्रपट. त्याच्यानंतर हे ह्यांनी बॉलिवूडने केलेलं बघायला गेलं तर ते आता रणवीर सिंगचं धुरंधर, ते पण एक छान बनवलंय त्यांनी. एक मसाला मूवी आहे, छान आहे कन्सेप्ट वगैरे त्यांच्या हिशोबाने. ते स्पाय आहे, ते चांगलं आहे. आहेत चित्रपट चांगले बनतात, पण मराठीमध्ये मला आणखीन कुणी एवढं प्रभावी चित्रपट कुणी असं काय आलं नाही अशा. आपण ऐतिहासिक चित्रपट बनवतो, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवतो, छावा बनविला नाही का. पण एक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की तुम्ही ऐतिहासिक ज्या टायमाला बनवतात तर त्या प्रेक्षकाला ते इतिहासामध्ये घेऊन जाता यायला पाहिजे. त्या झोन मध्ये तुम्हाला नेता आलं पाहिजे, त्या दशकात त्या काळात तुम्हाला घेऊन जाता आलं पाहिजे. मग तुम्ही जर फक्तच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घालतायत, त्यांच्या मावळ्यांचा त्यांना ड्रेसिंग करतायत आणि नुसतं त्यांनाच भाला देतायत, आणि तेच तुम्ही ठण 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 तिथंच करतायत, तर त्याला काय अर्थ आहे? कुठे इतिहासात चाललो? तुमचा बॅकग्राऊंड तेच आहे, सध्याच्या काळातला आहे. तेच पडलेल्या किल्ल्यांपाशी तुम्ही शूट करताय, तिथंच काँग्रेस उगलेलं आहे, तिथंच आहेत तुम्ही. अरे तुम्ही घनदाट जंगल करा त्या कांतारासारखं, तसले सेटअप उभा करा, त्या काळात घेऊन जा लोकांना, त्या काळात न्या. ते महाग जे दगड आहे तुमचं, त्यांनी गवाही द्यायला पाहिजे की त्या काळातला दगड आहे, त्या काळातलं जंगल तसाच पाहिजे. तुम्ही वसाड पडलेल्या ठिकाणामध्ये छत्रपती शिवाजी राजा बनवतात, तुम्ही सिरियल साठी वापरणाऱ्या सेटअपवर जाऊन तुम्ही शूट करताय महाराजांचा. कसा इतिहास दिसणार आहे? म्हणजे महाराजांची जी प्रतिमा आहे ती मुख्य प्रतिमा तुम्ही बाहेर काढण्याचं काम करायला पाहिजे, त्या इतिहासात जायला पाहिजे. जे वास्तव आहे जंगलातलं, जे गरिबांचं आहे, सेटअप प्रॉपर पाहिजे. तुमचा सेटअप प्रॉपर पाहिजे, तुमचा फाईट कोरिओग्राफी प्रॉपर पाहिजे, असा इतिहास पाहिजे. तुम्ही टन टन टून टन टून टन टून ते वापरलेले ते ब्लास्टिंग इकडून व्हायला लागली, ते मातीच उडायला लागली, तिकडून ते उडायला लागले, इकडून उडायला. अरे वापरा VFX, खर्च करा थोडं, ऐतिहासिक मूवी बनवताय, त्या काळात घेऊन जा. दबवायला पाहिजे,
चित्रपट सगळ्या लँग्वेज मध्ये. वा वा मागणी वाढायला पाहिजे तुमची. वा. मराठी चित्रपटाची. मग म्हणायला पाहिजे तेलुगू भाषेत पाहिजे आम्हाला मराठी, असं मागणी वाढायला पाहिजे वा 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 प्रेक्षकांची, तेव्हा डिमांड वाढणार आहे. वा. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर आर्टचा वापर करावा लागणार आहे. बिलकुल. ह्या गोष्टी कमी पडतात मराठीमध्ये ऐतिहासिक मूवीसाठी. थोडस पर्सनल होतं तुमच्याशी थोडा, की ही जी पर्सनॅलिटी तुमची तयार झाली, हा दृष्टिकोन प्रगल्भ झालाय, इतक्या मोठ्या प्रवासात इतकं सगळं वाचन झालंय, मूवीज बघून झालंय, झोन बघून झालेत, वेगवेगळ्या साईडचे झोन बघून झालेत, या सगळ्यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे, कोणाचा प्रभाव आहे आणि कोण व्यक्ती आहे जे तुम्हाला याच्या सर्व प्रवासात टिकून आहे? मग आई वडिलांपासून, घरच्यांपासून सगळेच असं महत्वाचा रोल कोण प्ले करतं तुमच्या लाईफमध्ये? सगळेच महत्वाचे असतात घरात, परंतु एक ह्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठीचं जे प्रोत्साहन आहे ते कुठून तुम्हाला मिळतं? तर माझे बायकोचा खूप मला पाठिंबा असतो. ती हमेशा मला पंप करत राहते. कोणी ना वहिनी. हा, बर. तिचा खूप सपोर्ट असतो मला. आई वडिलांचा, भावांचा, सगळ्यांचाच खूप सपोर्ट आहे. मित्र कंपनीचा सपोर्ट आहे. थोडं मी इकडं तिकडं थोडं भरकटलो की मला जाणीव करून देते, तुला काय करायचं माहिती आहे ना. बरोबर. म्हणजे सगळ्याच लोकांचा खूप चांगला हातभार आहे. मित्र कंपनी खूप छान आहे माझी. आई वडील चांगले आहेत. बायकोचा खूप मोठा रोल आहे. आणि तुम्हाला आयुष्यात कुठल्या गोष्टीची खंत मनात आहे जे सतत दुःख देत जाते आयुष्यात? खंत म्हणजे काय आहे की मी एक मराठवाड्यामध्ये मागासलेल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. एक तर आमचा बीड सध्या खूप बदनाम झालेला आहे. त्याच्यानंतर काही फायनान्सर लोकांकडे जर आपण गेलो तर मी बीडचा असल्यामुळं थोडं फायनान्सर लगेच बॅक जातात. ओके. बीड नाव ऐकून. हा, त्याच्यामुळे थोडं खंत त्याच गोष्टीचं वाटतं की बाबा मी पश्चिम महाराष्ट्रात जर असलो असतो तर जास्तीत जास्त फायनान्सर माझ्याकडे उपलब्ध असते, जास्तीत जास्त प्रोजेक्ट झाले असते. आता 1-2 प्रोजेक्ट हातावर आहेत. ठीक आहे, बाहेरचेच लोक आहेत, बीडचे नाही आहेत. बीड मधल्या लोकांना हे समजायला पाहिजे, ही इंडस्ट्री मोठी आहे, ह्याच्यामध्ये आउटपुट जास्त मिळतो, ह्याच्यामध्येही थोडं फायनान्स लावायला पाहिजे. बिलकुल. खंत त्याच गोष्टीचं वाटतं की मी बीड मधून प्रोडक्शन चालवतो पण बीड मधूनच मला फायनान्सर मिळत नाही. मोठी शोकांती, काय मोठं दुःख आहे. बीडसाठी आपल्याला काहीतरी करायचंय, बीडला घडवायचंय, बीडला मोठं करायचंय. बीडचीच जी मंडळी आहेत जे सपोर्ट करू शकतात असे लोक पुढाकार घेत नाही. त्यांनी पुढाकार घेतला म्हणजे काहीतरी चित्र बदलेल. बदलेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. तिकडचे लोक लगेच तयार होतात. पण सध्या ते सुद्धा अवघड झालंय. जे वातावरण बीडचं झालेलं, जी बदनामी बीडची झालेली. बीड असं नाहीये आपलं. बिलकुल बिलकुल नाही. बीड असं नाहीये, पण बीडची ज्या बदनामी होत आहे, ज्या पद्धतीने न्यूज दाखवलं जातं, इतकं काय भयानक बीड नाहीये. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये बीडच्या मुलांना जे एज्युकेशन करायला गेले त्यांना रूम दिले जात नाहीत. आताची स्थिती आहे ती. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये घडतोय ना. महाराष्ट्रामध्ये घडतोय. एफस्टीन फाईल सारखं एवढं मोठं जगात घडतोय. पण आपल्या बीडला ज्या पद्धतीने बदनाम करण्यात आलं, काही 2-3 गोष्टींमुळे बदनाम झालं, त्याच्यामुळं बीड थोडं वेगळ्याच साईडला निघून गेलं. तर तरी भविष्यात आपण बघूया, बीड चांगलं होईल. दादा, ह्या नोटवर आपण इथे थांबूया चर्चा, कारण चर्चा थांबली तरी प्रवास थांबणार नाही. कारण तुमचं जे ध्येय आहे, मला वाटत नाही की आत्ता इतक्या ते पूर्ण होणार आहे. खूप मोठा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तुमचा. खूप जगाकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे, इंडस्ट्रीकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे, बीडकडे बघण्याचा, बीड शहरांकडे बघण्याचा, बीडमधील कलावंताकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुमचा प्रयत्न नेहमीच वेगळा आहे. तसेच आपण आज आपल्या खास पाहुण्याकडे गप्पा मारण्यासाठी आलो होतो. व्ही सत्तू यांचं नाव आहे. तर यांनी आपल्याला फार मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव शेअर केले आणि अगदी प्रकटपणाने तिखट शब्दात, काही गोड शब्दात, त्यांच्या काही मनात हुंदकेही दाटले. काही ठिकाणी त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला, काही ठिकाणी त्यांच्या मित्रांना दिलासा मिळाला, काही ठिकाणी त्यांच्या पारिवारिक गोष्टींकडे आपण गेलो. पण सगळ्या गोष्टींवर दादा तुम्ही इतकं सडेतोड उत्तर दिलं, इतकं बीडविषयी तुम्ही पॉझिटिव्ह आहात. बीडमध्ये तुम्हाला इतकं सगळं करायचं सेटअप तुम्ही इतका मोठा आखलाय, इतकं सगळं तुम्ही क्रिएटिव्ह माइंड फिल्म्स हे सगळं प्रोजेक्ट आणि स्टुडिओ घेऊन बसला आहेत आपल्या बीडकरांसाठी. ही फार अभिमानाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी. आणि माझ्याकडून कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा यांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.